ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अं, हरे कृष्ण. आपण चौथ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. अं, या अध्यायाला प्रभुपादांनी नाव दिले ज्ञानयोग. अं, तर हा चौथा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायामध्ये कनेक्शन हे असं दिलं. आचार्यांनी असं सांगितलं की तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत निष्काम कर्मयोगाबद्दल बोलले आणि या निष्काम कर्मयोगाचा रिझल्ट हा ज्ञानयोग आहे. तर हे ज्ञानयोगाचं वर्णन त्यामुळे भगवंत या अध्यायामध्ये करतील. चौथ्या अध्यायात. तर याच्यामध्ये आपण हो का? एक मिनिट हा. म्हणजे माझं थोडंसं आज नेट पण व्यवस्थित काम नाही करत आहे. एक मिनिट मी ट्राय करतो. वायफाय पण खूप वीक आहे आज. आता आवाज येतोय का माझा? ओके, ठीक आहे. तर आपण चौथ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. हा अध्याय आहे ज्ञानयोग. तिसऱ्या अध्यायानंतर हा अध्याय का बोलले? कारण तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचं वर्णन आहे आणि निष्काम कर्मयोगाची नैसर्गिक रिझल्ट हा ज्ञानयोग किंवा ज्ञानामध्ये होते. त्याच्यामुळे हा अध्याय कृष्ण बोलत आहेत. तर बरं, ऍडमिट का होत नाही? ठीक आहे. तर इथे आपण बघितले की पहिल्या 4 श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला या ज्ञानाची परंपरा सांगितली, की कसं मी सूर्यदेवापासून ही परंपरा होती, परंतु कालांतराने ही परंपरा खंडित झाल्यामुळे तुला मी आता हे परत सांगत आहे. मग अर्जुनने विचारलं की मी कसं समजणार? तुमचं वय तर कमी आहे आणि सूर्यदेव तर कोटी वर्षापासून आहेत. त्यांना तुम्ही सांगितलं हे कसं स्वीकारायचं? मग ते समजावून सांगताना कृष्णाने त्यांच्या जन्म आणि कार्याच्या दिव्यत्वेबद्दल सांगितलं. आणि ज्या व्यक्तीला हे जन्म आणि कर्म दिव्य आहे हे तत्वतः समजते, तो व्यक्ती भगवत धामाची प्राप्ती करतो किंवा जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त होतो. मग 11व्या श्लोकात कृष्णाने सांगितलं की समजा काही लोक असे असतील की जे भगवंतांच्या दिव्यत्वाला स्वीकार नाही करणार, मग त्यांचं काय होणार? तर कृष्ण म्हटले की जो व्यक्ती ज्या पद्धतीने माझ्याकडे येतो मी त्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड देतो. याचं आपण वेगळ्या स्तरावरती बघितलं. ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांगयोगी, भक्तियोगी आणि इव्हन भक्तीमध्ये पण त्या भक्ताचा काय मूड आहे त्या मूड मध्येच कृष्ण त्याच्याशी देवाणघेवाण करतात. समजा वात्सल्याचा मूड असेल तर कृष्ण त्याच्यासोबत त्या भक्तासोबत त्याच मूड मध्ये देवाणघेवाण करणार. तर हे एक जनरल सिद्धांत आहे. नंतर 12व्या श्लोकापासून परत निष्काम कर्मयोगाचं वर्णन सुरू करायला सुरुवात करतात, कारण विषय तोच होता तिसऱ्या अध्यायामध्ये. तर 12व्या श्लोकात कृष्ण बोलले की परंतु मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवणारी लोक खूप कमी असतात. बहुतांश लोकांना भौतिक इच्छा असतात आणि असे हे लोक आपल्या भौतिक इच्छा वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करून पूर्ण करतात. नंतर कृष्ण बोलले की परंतु याच्यामध्ये मी कुणाला पक्षपाती नाही आहे की एकाला मोक्ष देतो आणि एकाला भवबंधन देतो. मी फक्त सिस्टम निर्माण केली आहे वर्णाश्रमाची. व्यक्ती त्याच्या त्याच्या गुण आणि कर्मानुसार त्या वर्णामध्ये जातो आणि त्या पद्धतीने इंद्रतृप्ती प्राप्त करतो आणि तो हळूहळू मोक्षाकडे पण वाटचाल करू शकतो. परंतु मी या वर्णाश्रमाने बाध्य नाही, कारण मला याच्यातून काहीही मिळवायचं नाही. तर हे सर्व माझ्याबद्दल जाणून अर्जुन तू आधीच्या पूर्वजांसारखा निष्काम कर्मयोग कर. मग अर्जुन म्हणाले आधीच्या पूर्वजांना त्यांच्या अनुकरण करणं एवढं गरजेचं आहे का? हे समजणं इतकं कठीण आहे का? तर कृष्ण म्हणतात हो, खूप कठीण आहे. नेमकं कर्म काय आहे अकर्म काय हे समजताना कवी म्हणजे मोठे मोठे विद्वान लोक पण भ्रमित होतात. परंतु मी तुला आता अशा पद्धतीची कार्यपद्धत सांगणार आहे ज्याद्वारे तू सगळ्या अशुभातून मुक्त होशील. अशुभ म्हणजे इथे भौतिक संसार.
आणि इथे मग 17 मध्ये सांगतात की अर्जुन कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे, हे सर्व तू समजून घे. आणि तरी सुद्धा हे श्लोक पूर्णपणे समजणं कठीण आहे, कारण कर्माची गती खूप गहन आहे. नंतर कृष्ण म्हणतात आणि अर्जुन, ज्या व्यक्तीला कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म समजतं, मी त्याला बुद्धिमान समजतो. इथे आपण बघितलं की निष्काम कर्मयोगी करणारा गृहस्थ हा कर्म करून सुद्धा अकर्म आहे, कारण त्याला त्या कार्याचं काही बंधन नाही. याच्या विरुद्ध अपरिपक्व अवस्थेमध्ये गेलेला संन्यासी जरी वरवर करता कर्मत्याग करतो तरी सुद्धा मनात इच्छा असल्यामुळे तो भवबंधनाला अडकून राहतो. तर हे गुपित तू समजून घे. आणि नंतर इथून समोर निष्काम कर्मयोगाचं वर्णन की म्हणजे निष्काम कर्मयोग करताना त्या व्यक्तीचा काय मनोभाव असतो, त्या मनोभावाचं वर्णन इथे कृष्ण श्लोक नंबर 19 पासून करतात. तो व्यक्ती कसा की त्याच्या सर्व कार्यामध्ये इंद्रियतृप्तीच्या इच्छापासून तो मुक्त असतो आणि अशा पद्धतीने कार्य केल्यामुळे जी ज्ञानाची प्राप्ती होते ते ज्ञान त्याच्या सर्व कर्मफळांना नष्ट करतं. आणि मग कार्य करताना कसा भावना ठेवावी की केलेल्या कार्याच्या फळाची इच्छा ठेवू नये, आत्मानंदामध्ये तृप्त असावं, इतरांवरती निर्भर नसावं. अशा पद्धतीने कार्य केले तर व्यक्ती त्याच्या कर्मफळाला बाध्य होत नाही. आणि मला वाटतं 21 मध्ये परत कृष्ण याचंच वर्णन करतात. आपण 20 पर्यंतच बघितलं ना? हा ठीक आहे. तर कोणाचा काही प्रश्न आहे कालच्या चर्चेमध्ये? नाही ना? ठीक आहे. तर आता आपण श्लोक नंबर 21 पासून आज अभ्यास करूया. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. तर इथे आचार्याने असं स्पष्टीकरण दिलंय की हा व्यक्ती योगारूढ स्तरावरचा आहे. आपण आधी पण चर्चा केली होती. फक्त ह्या संकल्पना आहेत का म्हणजे समजायला काही कठीण नाही, फक्त नावं नवीन नवीन येतात. तर आरुरुक्ष म्हणजे सुरुवातीचा स्तर आणि आरूढ नाही येतो. आज इकडे ना प्रभूजी इंटरनेट खूपच वीक आहे, काय माहिती नाही का असं होतंय. आता येतोय आवाज? हरे कृष्णा. हरे कृष्णा. आवाज येतोय का? हो. प्रभुजी आपने नेट चेक किया था कि अभी मेरे क्लास में नेट नहीं चल रहा है? अभी आप बोलना तो चाहिए ना कि काम चल रहा है, मैं क्लास इधर लोगों चल रहा है। हाँ, मैं अभी देखो आधे घंटे से क्लास चालू कर रहा हूँ, वो कनेक्ट ही नहीं, लॉस्ट नहीं, नेटवर्क कनेक्शन बोल रहा है। फिर ऐसे क्यों हो रहा है? स्पीड टेस्ट की अभी मैं इधर ऑनलाइन जूम में मीट में क्लास दे रहा हूँ, वो बोल रहा है यू लॉस्ट योर नेटवर्क कनेक्शन। इसमें क्या स्पीड टेस्ट करने गए? आपने चेक किया था कि मैंने आपको बताया था? हरे कृष्ण, माझा आवाज येतोय का? कृष्णा. हे माईक का बंद झालं? हरे कृष्णा. येतोय आवाज आता? हा, वायफायचा काहीतरी इश्यू आहे, थोडंसं आपल्याला टॉलरेट करावं लागणार. एक मिनिट मी परत ते शेअर करतो. आता सर्वांना आवाज येतोय? ठीक आहे. तर हा 21 नंबरचा जो श्लोक आहे, याच्या आधीचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तर 20व्या श्लोकामध्ये सुरुवातीचा स्तर सांगितला होता
की त्या व्यक्तीने कुठल्या मानसिक भावनेने निष्काम कर्मयोग करावा, की फळाची इच्छा ठेवू नये, भविष्यामध्ये मिळणाऱ्या आत्मज्ञानाच्या तृप्तीचा अनुभव करावा, आणि अशा पद्धतीने जर त्यांनी कार्य केलं तर कार्य करून पण त्याला बंधन नाही राहणार. मग समजा एखादा व्यक्ती अशा पद्धतीने निष्काम कर्मयोगाची साधना करेल आणि जेव्हा तो पूर्णत्वाच्या स्तरावरती जाईल त्याला योगारूढ स्तर म्हणतात. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, आरूढ म्हणजे पूर्णत्वाचा स्तर आणि आरुरुक्ष म्हणजे सुरुवातीचा स्तर. तर हा 21 नंबरचा जो श्लोक आहे, 21, 22 आणि 23 या 3 श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचा व्यक्ती जेव्हा त्याच्या साधनेमध्ये पूर्णत्व प्राप्त करतो तेव्हा त्याची स्थिती कशी असते याचं वर्णन आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की त्याचं हृदय पूर्णपणे शुद्ध झालंय किंवा तो ज्ञानयोगासाठी पात्र आहे. या स्थितीमध्ये तो व्यक्तीचं लक्षण काय आहे याचं वर्णन या 3 श्लोकांमध्ये आहे. तर तो व्यक्ती कसा होतो, पहिला निराशी. निराशी म्हणजे त्याला आता सगळ्या इच्छांपासून मुक्त आहे, कारण आपण आधी बघितलं होतं की निष्काम कर्मयोग करण्याचा उद्देशच हा आहे की भौतिक इच्छांपासून हृदयाला मुक्त करणे. तर आता निराशी झाला याचा अर्थ हा व्यक्ती त्याच्या साधनेमध्ये त्याने यश मिळवले. निराशी झालाय. नंतर यतचित्तात्मा म्हणजे मनावरती आणि इंद्रियांवरती त्याने पूर्णपणे नियंत्रण प्राप्त केले. आणि त्यक्त्वा सर्व परिग्रह म्हणजे कुठल्याही प्रकारची स्वामित्वाची भावना नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये तो केवळ काय म्हणतात त्याला, बेअर मिनिमम गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे शरीराला आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी जितकं कमी कार्य करता येईल तेवढंच कार्य करतो आणि त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचे पापकर्म वगैरे लागत नाहीत. तर हा आहे 21 नंबरचा श्लोक. हृदय आपण बघितले की निराशी हा शब्द का आला, कारण हृदय पूर्णपणे शुद्ध झाले त्यामुळे भौतिक इच्छा नाही आहेत. हाच त्याच्या साधनेचा उद्देश होता आणि तो उद्देश त्या व्यक्तीचा आता इथे पूर्ण झालाय. म्हणून आपण या श्लोकाला आरूढ स्तर म्हणतोय. म्हणजे असं वाटू शकते की काय या श्लोकाला आरूढ म्हटले, कारण जे पाहिजे होते त्या व्यक्तीला मिळाले. आणि नंतर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये असं सांगतात की प्रभुपाद, आता हा व्यक्ती पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर राहतो आणि मग तो थोडंफार कार्य का करतो, की जसे प्रभुपाद म्हणतात की समजा एखादी मशीन आहे परंतु मेंटेनन्स साठी कधी कधी तिला थोडंसं काम थोडंफार ऑइल वगैरे लागतं, तसं हे जेवढं कमी आहे तेवढ्या प्रमाणात हा व्यक्ती उदरनिर्वाहाचे कार्य करतो, फक्त शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी. आणि आता तो पूर्णपणे भगवत प्राप्तीसाठी कार्य करतोय, त्याच्यामुळे त्याला स्वतःच्या कार्यापासून काहीच बंधन राहत नाही. तर हे योगारूढ स्तराचं वर्णन आहे निष्काम कर्मयोगाच्या. काय योगारूढ, कारण सर्व इच्छा त्याच्या आता भौतिक इच्छा पासून तो मुक्त झाला आहे. आता याच व्यक्तीचं पुढच्या श्लोकामध्ये वर्णन आहे. निष्काम कर्मयोग करून त्याने यश प्राप्त केले. कसा असतो तो, यदृच्छया लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धाव असिद्धाव च कृत्वापि न निबध्यते. अशा प्रकारचं वर्णन गीतेमध्ये 2-3 ठिकाणी येतं की समभावनेमध्ये यायला पाहिजे. भक्ताच्या वर्णनामध्ये पण कृष्ण 12व्या अध्यायात सांगतात की समभावना कशी आवश्यक आहे म्हणून. तर इथे या व्यक्तीचं कसा असतो तो, यदृच्छया लाभ संतुष्टो. यदृच्छया म्हणजे जे जास्त कष्ट न करता किंवा आपोआप किंवा कमीत कमी कार्य करून जे काही त्याला मिळतं त्या गोष्टीमध्ये तो समाधानी असतो. कारण आता त्याच्याकडे भौतिक इच्छा नाहीच आहे, त्याच्यामुळे मन त्याला त्रास नाही देणार की हे नाही मिळालं ते नाही मिळालं. तेव्हा कमीत कमी गोष्टीमध्ये जे काही आपोआप गोष्टी मिळतात कर्मगतीने किंवा दैवगतीने, त्यामध्ये हा व्यक्ती समाधानी असतो. नंतर द्वंद्व अतीत. द्वंद्व म्हणजे विरुद्धार्थी स्थिती, जसं की मान अपमान, सुख दुःख, गरम थंड, याला द्वंद्व म्हणतात. तर व्यक्ती हा या द्वंद्वाच्या परे होतो, याला या सुख दुःख मान अपमान अशा स्थितीचा काही प्रभाव पडत नाही. नंतर विमत्सर म्हणजे द्वेषापासून मुक्त होतो. व्यक्ती द्वेष कधी करतो कोणाचा, की समोरच्या व्यक्तीकडे अशी वस्तू आहे की जी आपल्याला पाहिजे आणि ती आपल्याकडे नाहीये, किंवा एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी भौतिक गोष्टी जास्त प्राप्त करतो, संपत्ती असेल किंवा नावलौकिक काही असेल, तेव्हा आपण त्याचा मत्सर किंवा द्वेष करतो.
परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये काही इच्छाच नाहीये, त्याच्यामुळे याला कुणी भौतिक किती जरी प्रगती केली तर या व्यक्तीला काही फरक पडत नाही. म्हणून आता बघा, ही किती आनंदाची स्थिती आहे. या स्तरावरती आल्यावर व्यक्ती खरा आनंदाचा अनुभव करतो. कारण एक तर त्याला सुख-दुःखाचा प्रभाव होत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीने किती जरी प्रगती केली, भौतिक प्रगती केली किंवा संपत्ती मिळवली किंवा नावलौकिक मिळवलं, तरी या व्यक्तीला काही फरक नाही. तर या स्तरावरती हा व्यक्ती आला. नंतर समसिद्धाव असिद्धावच हे द्वंद्वासारखंच आहे, पण खास करून एका प्रकारचं द्वंद्व सांगितलं की यश आणि अपयश दोन्ही गोष्टीमध्ये हा व्यक्ती स्थिर असतो. आणि कृत्वापीने निबद्धते, तेच वाक्य कृष्ण परत परत सांगतात की या व्यक्तीला काही कार्य केलं तरी बंधन नाही. तर मागच्या 21, 22 आणि 23 तिन्ही श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाच्या सिद्धीच्या स्तराचं वर्णन आहे. तर या श्लोकामध्ये काही लक्षणं काय सांगितले की जे काही दैवगतीने मिळेल त्या लाभामध्ये तो संतुष्ट असतो. द्वंद्व परिस्थितीने तो विचलित होत नाही, जसे की मान अपमान सुख दुःख, आणि इतराचा मत्सर करत नाही. कारण तो आत्मानंदामध्ये तृप्त आहे, त्याला भौतिक लोकांच्या प्रगतीने काही फरक पडत नाही. आणि यश अपयश दोन्हीमध्ये हा समभावनेमध्ये राहतो. म्हणून मग अशा व्यक्तीने काही कार्य केलं तरी सुद्धा त्याला ते कार्य बंधनात टाकू शकत नाही. योगारूढ स्थितीचे वर्णन 3 श्लोकामध्ये आहे. आता हा जो व्यक्ती आहे हा आत्मज्ञानाच्या स्तरावरती पोहोचलेला आहे किंवा याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर या स्थितीमध्ये व्यक्तीचं हृदय पूर्णपणे शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे भौतिक गोष्टींची याला काहीच अपेक्षा नाहीये. आणि मग आता हा कार्य केवळ एक आपण असं म्हणू शकतो की मोक्ष प्राप्तीसाठी करतोय किंवा भगवत समाधानासाठी करतोय. आणि शरीर संवर्धनासाठी जरी कार्य करीत असला तरी ज्ञानामध्ये स्थित असल्याने बाध्य नाही. आता जोपर्यंत हा व्यक्ती शरीर सोडत नाही तोपर्यंत शरीराच्या मेंटेनन्ससाठी थोडंफार तर करावंच लागेल. परंतु आता जसे मी तुम्हाला आधी पण उदाहरण दिलं होतं, काही काही स्पेशल लोकांना गव्हर्नमेंट टॅक्स पासून हे देते, त्यांना माफ केलं जातं त्यांचा टॅक्स, किंवा अशा लोकांना रोडवरती पण ट्रॅफिक सिग्नल नसतात कारण हे स्पेशल लोक असतात. तसंच हा व्यक्ती आता त्याने हृदय शुद्ध केलं, स्पेशल व्यक्ती आहे, त्याच्यामुळे यानं जरी थोडंफार शरीर संवर्धनासाठी कार्य केलं तरी त्याला त्या कार्याने बंधन नाहीये. तर या स्तरावरती हा व्यक्ती पोहोचलाय. आता या स्तराचं वर्णन करणारा हा एक आणखी शेवटचा श्लोक आहे 21, 22, 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञया आचरता कर्म समग्रम विलीयते. एक मिनिट, कोणतरी जॉईन झालं. कोण आहे? तर आणखीन या व्यक्तीचं काय वर्णन आहे, गतसंगस्य मुक्तस्य, की हा आता प्रकृतीच्या तिन्ही गुणांपासून अनासक्त आहे, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की गुणांचा प्रभाव या व्यक्तीवरती आता होत नाही. नंतर ज्ञान अवस्थित चेतसा, आणि आत्मज्ञानामध्ये पूर्णपणे याचं चित्त किंवा चेतसा किंवा स्वतःला याने स्थिर केलंय. आणि जे काही कार्य करतो तो यज्ञासाठी करतो. आता यज्ञासाठी जर भक्तिमय भाषांतर केलं तर कृष्णासाठी करतो, किंवा ज्ञानयोगानुसार केलं तर आपण म्हणू शकतो की विहित कर्म पण नाही म्हणता येणार या व्यक्तीला, मोक्ष प्राप्तीसाठी कार्य करतो असं म्हणू शकतो. आणि या अवस्थेमध्ये या व्यक्तीचं सर्व कार्याला दिव्यत्व प्राप्त होतं. याने जे काहीही कार्य केलं तर तो दिव्य स्तरावरच असतो, त्याला बंधन नाहीये. तर हे पण योगारूढ स्तरावरच्या स्थितीचे वर्णन करणारा श्लोक आहे की 3 गुणांनी प्रभावित होत नाही, दिव्य ज्ञानामध्ये स्थिर आहे, केवळ यज्ञासाठी कार्य करतो आणि याच्या सर्व कार्यांना दिव्यत्व प्राप्त होतं. आणि त्या दिव्यत्व प्राप्त झाल्यामुळे साहजिकच आहे कार्याला काही प्रतिफळ नसणार आहे. प्रभुपाद याला भक्तिमय पर्पट देतात. पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याने द्वंद्वातून मुक्त आणि स्वरूप स्थितीचे ज्ञान झाल्याने मन दासभावनेत स्थिर. ऍक्च्युली हे भक्तिमय तात्पर्य आहे, कारण हा व्यक्ती निष्काम कर्मयोगी आहे, याला हे दास्य साख्य वात्सल्य हे नाही समजत, कारण यांची अपेक्षा तर निर्विशेष मोक्षाची आहे. परंतु असंच वर्णन आपण भक्तांच्या स्थितीमध्ये पण करू शकतो. भक्त पण जेव्हा भक्तीमध्ये भाव किंवा प्रेम स्तरावरती जातो त्याच्यामध्ये पण ही सर्व लक्षणं बघायला मिळतात. त्याच्यामुळे हे वर्णन भक्तियोगामध्ये पण वापरता येऊ शकतं. या भावनेमुळे सर्व कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो. जर भक्तासाठी बघितलं तर कसं भक्ताचं वर्णन आहे
की आता हा व्यक्ती प्रेमस्तरावरती आलाय, भाव किंवा प्रेमस्तरावरती, आणि याला समजले की कृष्णाची मी नित्य जगतामध्ये कुठल्या रूपात सेवा करणार, सखा म्हणून करणार की यशोदा माईला मदत करणार की जे कृष्णाचे मित्र आहेत त्यांच्यासोबत माझी सेवा असणार. त्याची जी नित्य सेवा आहे त्या व्यक्तीला त्याचं ज्ञान होतं. हे ज्ञान झाल्यामुळे आता तो जे काही कार्य करेल ते सगळं भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी करतो. आता त्याला शास्त्राचा आदेश किंवा कोणी सांगण्याची गरज पडत नाही. नॅचरलीच तो व्यक्ती आता सर्व कार्य भगवंतांच्याच समाधानासाठी करतो. भगवंतासाठी केलेले कार्य म्हणजे यज्ञ, आणि यामुळे हे कार्य बंधन निर्माण करत नाही आणि त्या कार्याला दिव्यत्व प्राप्त होते. यज्ञासाठी कार्य केल्याने कर्मफळातून मुक्ती होते. तर याची आपण चर्चा केली आहे, कारण याच्यामध्ये आता या व्यक्तीचा स्वतःसाठी काही मिळवण्याचा उद्देश नाहीये. त्यामुळे आता या स्थितीत त्यानं काहीही कार्य केलं तर ते प्रत्येक कार्य म्हणजे यज्ञ होऊन जातं. कारण आता हा जसं की आता उदाहरण कसं देता येईल, समजा आपल्याकडे मेटलचे खूप सारे भांडे आहेत आणि त्या नट्स आहेत, बोल्ट आहेत किंवा काही भांडे आहेत, आणि त्याच्यातून जर आपण करंट पास केला तर प्रत्येक भांड त्या त्या वायर सारखंच काम करतं, कारण प्रत्येकामध्ये आता तो करंट आहे. तसंच हा व्यक्ती शुद्ध हृदयाचा आहे किंवा याला भावस्थिती प्राप्त झाली, त्याच्यामुळे सगळं कार्य हे दिव्य स्तराला प्राप्त होतं. आणि ते साहजिकच मग जेव्हा कार्य दिव्य स्तराला प्राप्त होतं त्या कार्याला बंधन असू शकत नाही. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगितले का? नाही, ठीक आहे. तर आता हा 24 नंबरचा श्लोक महत्वाचा आहे समजण्यासाठी. हे मागचे किती 3 श्लोक तुम्हाला समजले का? वर्णन फास्ट झालं असं वाटलं? माझा आवाज येतो की नाही काय माहिती. हा, ठीक आहे. मग तुम्ही मध्ये कोणी एकतरी बोललं तरी जा, मी कन्फ्युज होतोय. तर ठीक आहे, फक्त 3 श्लोकामध्ये योगारूढ स्थितीचं वर्णन बघितलं, निष्काम कर्मयोगाच्या पूर्णत्वाचं. आता हा 24 नंबरचा श्लोक का महत्वाचा आहे, कारण या श्लोकावरती समोरच्या सगळ्या वर्णनाचं एक सिद्धांत सांगितलाय, की आपण आताच प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलं होतं, की हा व्यक्ती दिव्य स्तरावरती असल्यामुळे कुठलंही कार्य दिव्यत्वालाच प्राप्त होतं. तर ते स्पष्ट करणारा हा एक श्लोक आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. इथं आपण या ब्रह्म या शब्दाला जर दिव्य असा शब्द घेतला तर सगळ्या गोष्टी समजायला सोपं होईल. तर इथं म्हणजे जो होम केला जातो त्याचं उदाहरण घेऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, की होम मध्ये व्यक्ती जी आहुती देतो किंवा जे मंत्र म्हणतो किंवा जो त्याच्यामध्ये आहुती देणारा व्यक्ती आहे किंवा ते यज्ञ करून तो होम करून ज्या व्यक्तीला स्थान मिळणार आहे. आता हे सर्व कारण व्यक्तीचं हे कार्य करण्यामागचा उद्देश हे एकतर भगवत समाधान आहे किंवा या व्यक्तीची चेतना दिव्य स्तरावर आहे. त्याच्यामुळे याच्या कार्यातल्या प्रत्येक गोष्टीला दिव्यत्व प्राप्त होतं. मी तुम्हाला थोडंसं क्रूड एक्झाम्पल दिलं करंटचं, की म्हणजे कुठल्याही स्वरूपाची भांडी जर असली परंतु जर ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकले तर सगळीकडेच कुठेही आपल्याला स्पर्श केल्यावर करंट लागू शकतो. तसंच हा दिव्य स्तरावरती असल्यामुळे आता प्रत्येक कार्याला दिव्यत्व प्राप्त झाले, आणि प्रत्येक कार्याला दिव्यत्व प्राप्त झालं हे स्पष्ट करण्यासाठीच इथे एका एका त्या कार्याच्या भागाला ब्रह्म ब्रह्म असं म्हणण्यात आले. ब्रह्म अर्पण म्हणजे अर्पण केलं त्याला पण ब्रह्माचं स्वरूप येतं. ब्रह्म हवी, हवी म्हणजे जी यज्ञामध्ये जे तूप किंवा लोणी टाकलं जातं त्याला पण ब्रह्माचं स्वरूप येतं. ब्रह्माग्नौ त्या होमामध्ये जो अग्नी आहे त्याला पण दिव्यत्व येऊन जातं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, की हा व्यक्ती या स्तरावरती असल्यामुळे याच्या प्रत्येक कार्याला दिव्यत्व प्राप्त झाले. आता याच्यावरतीच आधारित पुढचं काही वर्णन येईल. 1 मिनिट. जेव्हा व्यक्ती या भावनेत कार्य करतो तेव्हा काय होतं? या भावनेत म्हणजे सर्व काही भगवंतांसाठी. भौतिक जगात जीव भौतिक कार्य करणारच, पण त्याच कार्यांना दिव्यत्व प्राप्त होते जेव्हा ते भगवंतासाठी केले जाते. एनिवेज काही ना काही तर कार्य करावंच लागणार आहे. आपण आधी पण वाचले की भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन असंही क्षणभर सुद्धा कोणी कार्य करण्यापासून राहू नाही शकत. परंतु तेच कार्य जर भगवत अर्पित केलं तर त्या कार्याचे सगळे दोष नष्ट होतात आणि त्या कार्याला दिव्यत्व प्राप्त होतं. हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दुधाचं आणि दह्याचं उदाहरण दिलं, की कधी कधी दूध घेतल्यामुळं पोट खराब होतं, तर त्यावेळेस आयुर्वेदिक डॉक्टर दही खायला सांगतात.
तर सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्या गोष्टीने त्रास झाला त्याच गोष्टीने तो त्रास दूर करता येतो. म्हणजे ज्या कर्माने बंधन आहे त्याच कर्माने बंधनापासून व्यक्ती मुक्त होऊ शकतो. जसं की दूध आणि दही तसं बघायला गेलं तर एकाच पदार्थासारखे आहेत, म्हणजे त्यांचं मूळ एकच आहे. तसंच इंद्रिय तृप्तीसाठीचं जे कार्य आहे त्याची जर आपण दुधासोबत तुलना केली आणि भगवत अर्पित कार्याची तुलना जर दह्यासोबत केली तर हे समजायला सोपं जाईल, की इंद्रिय तृप्तीसाठी जर एनिवेज काही ना काही कार्य करतोच व्यक्ती, परंतु तेच कार्य जर भगवत भावनेने किंवा भगवत अर्पण म्हणून केलं तर व्यक्ती सहजपणे कर्मबंधनातून वाचू शकतो. तर हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी हे उदाहरण दिलं. पान नंबर 182 वरती तात्पर्यात प्रभुपादांनी सांगितले. भगवंतांना प्रसन्न करण्याचा उद्देश असल्याने कार्यातील प्रत्येक घटकाला दिव्यत्व प्राप्त होते. आपण विस्तारित चर्चा केली. कुठलीही भौतिक वस्तू जेव्हा भगवंतांच्या सेवेत वापरली जाते तेव्हा ती दिव्यत्व प्राप्त करते. तर याचाच उपयोग आपण भक्तीमध्ये पण करतो. याला रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये युक्त वैराग्य म्हणतात. अनासक्तस्य विषयान् यथारमुपयुञ्जते निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैरागम उच्यते. की समजा आता प्रचारकाला कुठे जायचं आहे तर ते कारमध्ये जाणार किंवा लेक्चरसाठी लॅपटॉप वापरणार, तर ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. परंतु जेव्हा आपण या गोष्टींचा उपयोग भगवत सेवेत करतो तेव्हा या गोष्टींना पण दिव्यत्व प्राप्त होतं. जरी हे भौतिक पदार्थ असले तरी यांना दिव्यत्व प्राप्त होते, कारण उद्देश दिव्य आहे. तर या सिद्धांताचा उपयोग करून आपण या भौतिक संसाधनाचा भक्तीमध्ये उपयोग करतो. जसे की एकदा प्रभुपादांना मला वाटतं रिपोर्टर बोलले होते की तुम्ही विमानाने का प्रवास करता? जर तुम्ही दिव्य गोष्टीचं वर्णन करता तर विमान वगैरे हे सर्व तर भौतिक आहे, मग तुम्ही या भौतिक गोष्टींचा का उपयोग करता? तर एक उत्तर प्रभुपादांनी असं दिलं होतं की लोक रॉकेटच्या स्पीडने नरकाकडे चाललेत, त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी विमानाच्या स्पीडने तरी जावं लागेल, असं एक बोलले होते प्रभुपाद. आणि प्रभुपाद बोलले की जेव्हा आता प्रभुपाद म्हणत होते की मी क्लास देत आहे, आता माझ्यासमोर हा मायक्रोफोन आहे. आता हा मायक्रोफोन भौतिक पदार्थ आहे, म्हणजे स्टील किंवा लोखंडापासून बनला असेल, परंतु याचा उपयोग आता मी दिव्य कार्यासाठी करतोय, त्याच्यामुळे या पदार्थाला पण दिव्यत्व प्राप्त होतं. तर हेच 24 नंबरच्या या श्लोकाच्या सहाय्याने आपण या पद्धतीच्या अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की आपण का भौतिक पदार्थांचा उपयोग भक्तीमध्ये करतो. प्रभुपाद मान नंबर 183 वर म्हणतात, या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रीत्यर्थ केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक किंवा दिव्य होय. तर आता हा सिद्धांत समजून घेतल्यावरती पुढील 8 श्लोकामध्ये या सूत्रावर आधारित विविध प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. तर समजायचं काय आहे याच्यामध्ये, की आता पुढे तो व्यक्ती जो काही कार्याचं वर्णन येईल ते कार्य जर भगवत प्राप्तीसाठी करेल किंवा निष्काम कर्मयोगी असेल तर आत्मज्ञानासाठी किंवा मोक्षासाठी करेल, तर ह्या आता समोर ज्या कार्यांची वर्णन येणार आहे ते सर्व कार्यांना दिव्यत्व प्राप्त होते. या एका सूत्रावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञाचं वर्णन केलंय. हे विविध यज्ञ व्यक्तीच्या वर्ण आणि आश्रमानुसार आणि अधिकारानुसार भिन्न आहेत. ते तर आपण समोर चर्चा करणारच आहोत. आता समोर असं सांगितलं जाईल की ब्रह्मचारी या प्रकारचा यज्ञ करतो, गृहस्थ या प्रकारचा करतो किंवा ज्ञानयोगीचा दुसरा यज्ञ आहे, अशा वेगवेगळ्या यज्ञांचं वर्णन आहे. मग असे इतके यज्ञ का निर्माण केले? इथं आपण यज्ञाला विहित कर्म असं समजून घेऊया. इतके सारे विहित कर्म का निर्माण केले? कारण प्रत्येकाचा वर्ण आणि आश्रम वेगळा आहे. संन्यासाचं जे नियत कर्म आहे ते गृहस्थापेक्षा नेहमी वेगळंच असणार आणि प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची स्थिती पण भिन्न आहे, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात या सर्व यज्ञांची निर्मिती केली. परंतु याच्या मागचा मूळ सिद्धांत एकच आहे की हे सर्व मोक्ष प्राप्तीसाठी किंवा भगवत प्राप्तीसाठी त्या योगानुसार, आणि सर्वांचा उद्देश काय आहे की मोक्ष मिळवण्याचा. तर जर तुम्हाला 24 नंबरचा श्लोक समजला असेल की जर कार्य दिव्य गोष्टीसाठी केलं तर त्यातल्या प्रत्येक घटकाला दिव्यत्व प्राप्त होतं आणि ते कार्य यज्ञ स्वरूपामध्ये कन्व्हर्ट होतं किंवा त्यालाच यज्ञ आपण असं म्हणू शकतो. तर याच पद्धतीने आता वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञाचं वर्णन कृष्ण इथून पुढे करतील. पहिल्यांदा कुठल्या प्रकारची लोक आहेत? दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नव आपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. तर या वर्णनामध्ये सर्वात सुरुवातीला जे वर्णन केलंय ते थोडं सकामकर्मी लोकांचं आहे. यांची मोक्षप्राप्तीची इच्छा नाही
यांचं कार्य जरी यज्ञ स्वरूपासारखं आहे, परंतु हे लोक मोक्षप्राप्तीची इच्छा नाहीत. पहिल्या 2 ओळीमध्ये जे सांगितले, दैवम एवा परे यज्ञम, तर हे लोक आहेत वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. हे दैवम दैवम म्हणजे इथे प्रभुपादांनी काय दिलं, देवतांची पूजा करण्यामध्ये. तर या लोकांना देवतांची उपासना केल्यामुळे यांचा इच्छा सकाम आहे, यांना काहीतरी भौतिक प्राप्त करायचं. तर हा एक व्यक्ती सोडले तर बाकी सगळ्या समोरच्या वर्णनामध्ये सगळ्या लोकांचा उद्देश मोक्षप्राप्ती आहे, केवळ हा पहिल्या ओळीतला व्यक्ती सोडला तर. दैवमेवापरे यज्ञम योगिना परिउपासते, काही देवतांची उपासना करतात. आणि दुसरे कोण आहेत मग, ब्रह्माग्नव आपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुहोती, आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत जे की ब्रह्मनला किंवा आपण निर्विशेष जो भगवंतांचा प्रकाश आहे त्याच्यामध्येच आपल्या यज्ञाची आहुती देतात, किंवा सरळ भाषेत समजायचं तर त्यांचा उद्देश आहे ब्रह्मज्योतीचा प्राप्ती, असं म्हटलं तर समजायला थोडं सोपं जाईल. पहिल्या 2 ओळीतले लोक देवतांचे उपासक आहेत, सकाम कर्मी सारखे आहेत, आणि पुढच्या 2 ओळीतले लोक हे ब्रह्मस्थिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने कार्य करणारे लोक आहेत. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात म्हणजे या लोकांना त्या परब्रह्मामध्ये जायचं आहे, असा अर्थ आहे. तर या आपण जसं म्हटलं की 24च्या सिद्धांतावर आधारित पुढे काही यज्ञांचं वर्णन येणार आहे. तर 25 मध्ये 2 यज्ञांचं वर्णन आहे. एक आहे कर्मयोगी, जो देवतांची आराधना करतो आणि तिथून त्याला भौतिक गोष्टी पाहिजेत. तर या लोकांसाठी देवतांची आराधना हा एक यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे विहित कार्य किंवा त्या कार्यातून काहीतरी मिळवता येतं. तर समजा मोस्ट ऑफ द लोकांना, बाकीच्या सर्वांना मोक्ष मिळवायचा आहे, पण ही जी पहिली व्यक्ती आहे, व्यक्तीला मोक्ष नाही मिळवायचा, याला भौतिक गोष्टी पाहिजेत, परंतु सगळ्यांना यज्ञामधूनच मिळणार आहे. तर देवतांची उपासना हे या व्यक्तीसाठी यज्ञ स्वरूप आहे. आणि नंतर पुढच्या 2 वेळीमध्ये हा व्यक्ती स्वतःला ब्रह्मत्वाच्या अग्नीमध्ये अर्पण करतो म्हणजे यांना आता ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचंय, हे त्यांच्या कार्यामागचा उद्देश आहे, एकत्व प्राप्ती करायची. तर हा दुसरा जो प्रकारचा व्यक्ती आहे, समजा आता आपण जर तुलना केली की होम मध्ये काय असतं की यज्ञकुंडामध्ये अग्नी असतो आणि त्या अग्नीमध्ये काहीतरी पदार्थ टाकले जातात, धान्य किंवा इतर काही गोष्टी. तर इथे अग्नीची तुलना केली आहे ब्रह्मज्योती सोबत किंवा निर्विशेष ब्रह्मसोबत, आणि त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे की तो स्वतः आहे त्याची तुलना केली आहे आहुतीसोबत, त्याच्यामध्ये अर्पण करण्यात. काय अर्पण करतोय, तर या निर्विशेष ब्रह्मामध्ये स्वतःच्या आत्म्याला किंवा स्वतःलाच अर्पण करतोय, म्हणजे याला ब्रह्मशी एकरूप व्हायचंय. असे पण काही लोकांचा आपण समाजामध्ये ऐकतो. तर हे लोक मायावादी नाही आहेत, हे यांना आपण असं म्हणू शकतो की अद्वैतवादाचे खरे उपासक हे लोक आहेत, की यांना ही पण साधना योग्य आहे की ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन विलीन होणे किंवा तिथे जाणे, म्हणजे हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, याच्यामध्ये चूक काही नाहीये. तर अशा पद्धतीचे पण साधक असू शकतात, जसे की चतुष्कुमार पण आधी ब्रह्मोपासकच होते, परंतु भगवंतांची एकदा भेट झाल्यावरती चतुष्कुमार मग ब्रह्मोपासकाकडून भक्ती मार्गामध्ये येतात. आणखीन एखादा प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतं की जो आधी ब्रह्मोपासक होता परंतु नंतर भक्तीमध्ये आला? शुकदेव गोस्वामी. आपण चर्चा केली होती ना भागवत सप्ताहामध्ये पण. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजाला उदाहरण सांगतात की परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया ग्रहित चेता राजसे आख्यानाम विदितवान, की राजा ब्रह्मस्थितीवर असणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण मीच आहे, परंतु भगवंतांच्या गुणाने आकर्षित होऊन मी भक्त झालो. तर हा ब्रह्म उपासक किंवा ब्रह्मप्राप्ती करण्याचा एक प्रामाणिक मार्ग आहे, याचं पण वेदांमध्ये वर्णन आहे, परंतु हे मायावादापासून भिन्न आहे. मायावादी लोकांची चूक काय होते की ते भगवंतांच्या शरीरालाच माया म्हणतात किंवा भ्रम आहे असं म्हणतात, परंतु हे ब्रह्मोपासक असं नाही म्हणत, भगवंतांच्या वैयक्तिक अस्तित्वाला मान्य करतात, परंतु यांची इच्छा असते की यांना निर्विशेष मध्ये जायचंय, म्हणून तशा प्रकारची हे लोक साधना करतात. आणि मी बलराम शक्ती प्रभूंच्या क्लासमध्ये ऐकलंय की ही जी भावना आहे की एकटं राहण्याची किंवा ब्रह्मज्योतीमध्ये जाण्याची, तर ही थोडीशी आकर्षक भावना असू शकते. त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रभुपाद आणि आपले वैष्णव आचार्य याचं खंडन करतात, की प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन पण जीव परत येतो, परंतु प्रभूजी बोलले की
जर आपण शास्त्रानुसार बघितलं तर असं नाही होत, ब्रह्मज्योतीतून जीव परत नाही येत. परंतु भक्तीच्या भावनांच्या विकासासाठी हा विचार चांगला नाहीये. कारण की जो व्यक्ती इथे समजा आयुष्यामध्ये खूपच त्रस्त असेल, तर त्याला परत व्यक्तिगत स्वरूप घेणे, दुसऱ्या व्यक्तीची सेवा करणे, ही भावना सहन नाही होत. खास करून ज्याला आयुष्यामध्ये वाईट अनुभव आले. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कोणी विचार करू नये म्हणून आपले आचार्य या ब्रह्मज्योती प्राप्तीला नेहमी डिस्करेज करतात. परंतु हा पण एक प्रामाणिक मार्ग आहे. तर कृष्ण भक्तीमध्ये असणाऱ्यांना इतर काही करण्याची गरज नाही. प्रभुपादांनी परत या मुद्द्याकडे प्रभुपाद घेऊन आले की परंतु भक्तीमध्ये असलेल्या व्यक्तीला सगळ्या इतर असंख्य देवतांची उपासना करण्याची गरज नाही, कारण कृष्ण हा सर्वांचं मूळ आहे. भगवत भक्तीशिवाय इतर लोक अशी देवता आराधना आणि ब्रह्म उपासना करतात. कृष्ण भक्त आपल्याकडील सर्व भौतिक वस्तू सर्वस्व भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी अर्पण करतात. इथे प्रभुपादांनी देवता उपासक, ब्रह्म उपासक आणि भक्त यांच्यामध्ये फरक सांगितलाय की देवता उपासक भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी देवतांची आराधना करतात. हे ब्रह्म उपासक निर्विशेष ज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी अशा प्रकारची यज्ञ करतात किंवा यांची काही साधना असेल, इथे फक्त यज्ञ करतात असं सांगितले. यांची पण मोठी व्यापक साधना असणार आहे. परंतु कृष्ण भक्त भगवंतांना प्राप्त करायचं असल्यामुळे तो वस्तू भगवंतांसाठी वापरतो. तर एवढाच फरक आहे. भौतिकवादी लोक तात्पुरत्या भौतिक सुखासाठी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी याची आपण चर्चा केली आहे. हे पण आपण सर्व बघितले. तर पहिल्या 3 श्लोकामध्ये 21, 22, 23 मध्ये निष्काम कर्मयोगाच्या आरुष स्तरावरचं वर्णन आहे की त्या व्यक्तीचे काय लक्षण आहेत. 24 मध्ये जेव्हा व्यक्ती कार्य दिव्य गोष्टीसाठी करतो तेव्हा त्या कार्यातल्या प्रत्येक घटकाला दिव्यत्व प्राप्त होतं आणि म्हणूनच अशा कार्याला यज्ञ म्हणायचं, कारण की व्यक्तीची चेतना दिव्य स्तरावर आहे. तर मग अशा दिव्य कार्याचं वर्णन करताना 2 उदाहरणं 25 नंबरच्या श्लोकात दिलीत. एक आहे देवतांची उपासना करणारा व्यक्ती आणि दुसरा आहे निर्विशेष ब्रह्माची उपासना करणारा. तर देवताची उपासना करणाऱ्या व्यक्तीसाठी देवतांची उपासना हे यज्ञाचं स्वरूप होऊन जाते, कारण त्यांना ते पाहिजे. आणि जे निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांच्यासाठी ही उपासनाच एक यज्ञाचं स्वरूप होऊन जाते. अरे इथे फक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात किंवा त्याच्यामध्ये अग्नीमध्ये आहुती देतात असं सांगितलंय. जसं मी आधी पण बोललो की या सर्व मार्गांचं विस्तारित वर्णन भगवद्गीतेमध्ये नाहीये. गीता एक सारांश अभ्यास आहे. तर उपनिषदांमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये या साधनेचं पण विस्तारित वर्णन असणार आहे. तर आता श्लोक नंबर 26 मध्ये जेव्हा व्यक्ती दिव्य चेतनेने कार्य करतो तेव्हा त्याच्या कार्याला यज्ञाचं स्वरूप होतं. तर असे आणखीन काही यज्ञाचं वर्णन आहे. तर श्रोत्रादीनी इंद्रियानन्य संयमाग्निशी जुह्वति. तर या 26 नंबरच्या श्लोकामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये ब्रह्मचारीचं वर्णन आहे किंवा नैष्ठिक ब्रह्मचारीचं वर्णन आहे की जो आयुष्यभर विवाह करत नाही. तर हा व्यक्ती काय करतो, श्रोत्रादीनी म्हणजे श्रोत्र म्हणजे आपण हे म्हणू शकतो, मला वाटतं श्रोत्र म्हणजे श्रवण. तर श्रवण आहे किंवा ऐकणे किंवा स्पर्श करणे किंवा चव घेणे या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एकच शब्द वापरला, श्रोत्र आदीनी. तर जसं की आपण म्हणतो की 8वा वर्ग म्हटलं की 8व्या वर्गातले सर्वच मुलं आले. तर श्रोत्र आदीनी म्हटल्यावरती सगळेच इंद्रिय विषय वस्तू त्याच्यामध्ये आल्या. तर आता या ब्रह्मचारीचा यज्ञ कसा आहे, हा काय करतो की इंद्रियांच्या विषय वस्तू जसे की स्पर्श, आवाज, चव या सर्वांना संयमाच्या अग्नीमध्ये आहुती देतो. संयमाच्या अग्नीमध्ये आहुती देतो म्हणजे तो इंद्रिय तृप्तीमध्ये स्वतःला काय म्हणता येईल एंगेज करत नाही. एंगेज करत नाही म्हणजे त्या इंद्रिय तृप्तीमध्ये तो जात नाही. आणि पुढच्या 2 ओळीमध्ये आता गृहस्थ व्यक्तीच्या यज्ञाचं वर्णन आहे. तर गृहस्थ व्यक्ती काय करतो, शब्दादीनी विषयानन्य, की हा व्यक्ती विषय वस्तूंना इंद्रियांच्या अग्नीमध्ये आहुती देतो. म्हणजे शास्त्राने प्रमाणित केलेल्या प्रमाणामध्ये इंद्रिय तृप्ती हा व्यक्ती करतो. तर बघा पहिल्या 2 ओळीमध्ये नैष्ठिक ब्रह्मचारीचं वर्णन आहे, जो की सर्वच विषय वस्तूंना संयमाच्या अग्नीमध्ये नष्ट करतो, म्हणजे तो त्यांचा उपयोग करत नाही. आणि दुसऱ्या 2 ओळीमध्ये
आदर्श गृहस्थाचं उदाहरण आहे की जो विषय वस्तूंचा उपयोग करतो, परंतु आणि तो उपयोग करतो म्हणजे इंद्रियांमध्ये नियोजित करतो, परंतु शास्त्र प्रमाणित करतो. त्याच्यामुळे तो पण यज्ञ आहे. हे दोन प्रकारचे यज्ञाचं वर्णन. नैष्ठिक ब्रह्मचारी इंद्रियांची संयमित मनोरूपी अग्नीमध्ये आहुती देतात. आपण जसं बघितलं होतं की आपण समजा होमची कल्पना केली की होमामध्ये एक अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये आपल्याला काहीतरी आहुती द्यायची. तर आपण जो ब्रह्मोपासक होता त्याच्यामध्ये बघितले की ब्रह्मज्योती ही अग्नी आहे आणि स्वतःचं अस्तित्व त्याचं आहुती आहे. आणि देवतांच्या उपासकांची जर कल्पना केली तर देवी देवता आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून अग्नी आहेत आणि ते काही द्रव्य वगैरे जे खर्च करतात त्याच्यासाठी तो त्या व्यक्तीची आहुती आहे. तसंच ती जर संकल्पना इथे वापरली तर नैष्ठिक ब्रह्मचारीच्या संदर्भामध्ये त्या ब्रह्मचार्याचं संयमित मन हे अग्नीसारखं आहे आणि तो ज्या विषय वस्तूंना नाकारतो ती एक त्या संयमित मनामध्ये आहुती आहे. म्हणजेच ते इंद्रियांचा उपयोग विषय भोगात करत नाहीत आणि या स्थितीमध्ये मन जेव्हा समाधिस्थ होते तेव्हा इंद्रिय बाह्य वस्तूकडे न जाता अंतर्मुख होते. त्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये परत येईल की जेव्हा समाधी स्तरावरती अष्टांग योगाचं वर्णन येतं. आता इथे आपण समाधी स्तराला असं पण म्हणू शकतो की निष्काम कर्मयोगाचा आरूढ स्तर किंवा सिद्धीचा स्तर किंवा सोप्या भाषेमध्ये आता सगळ्या भौतिक इच्छा नष्ट झाल्या. जेव्हा त्या स्तरावरती साधक पोहोचतो तेव्हा त्याचं मन बाह्य वस्तूकडे जात नाही. बाह्य वस्तूकडे जात नाही आणि केवळ आत्मानंदामध्येच रममान राहतं. तर हा स्तर खूप उच्च स्तरावरती आहे. मला कोण सांगेल का बरं या व्यक्तीचं मन बाह्य विषय वस्तूकडे जात नाही समाधीच्या स्तरावरती? Yes. माझा आवाज येतोय का? मी मी प्रश्न असा विचारला की आपण आता वर्णन ऐकलं की जेव्हा व्यक्ती समाधीस्थ स्तरावरती होतो तेव्हा त्याचं मन अंतर्मुख होतं आणि बाहेरच्या विषयांकडे जात नाही. तर मी प्रश्न असा विचारले की काय व्यक्तीचं मन बाहेरच्या विषयांकडे जात नाही? किंवा याला जर दुसऱ्या पद्धतीने प्रश्न केला आपण कृपा तू सांगतेय? सांग. ओके. तर याच क्वेश्चनला मी थोडं रिव्हर्स करतो. व्यक्तीचं मन विषय वस्तूकडे केव्हा जातं? हा, कारण आपण बघितलं ना की अनेक जन्माच्या इंद्रिय तृप्ती केलेल्या आठवणी किंवा इच्छा मनामध्ये साठवल्या जातात. परंतु आता त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही डाटाच नाहीये. समजा आपण फक्त उदाहरण जर असं घेतलं की आपण एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये बरेच गाणी वगैरे भरून ठेवली आणि ते गाणे समजा ती पेन ड्राईव्ह आपण लॅपटॉपला जेव्हा जोडतो तेव्हा चालू केल्यावरती एखादं गाणं चालू होईल. परंतु जर पेन ड्राईव्हला फॉर्मॅट केलं, कधी आपण मोबाईल पण फॉर्मॅट करतो ना, फॉर्मॅट म्हणजे सगळ्याच फाईल एकदम डिलीट केल्या जातात. जेव्हा पेन ड्राईव्हला फॉर्मॅट होतं तेव्हा ते किती कुठल्याही लॅपटॉपला जोडलं तुम्ही तर त्याच्यातून गाणं चालूच होणार नाही, कारण त्याच्यामध्ये डाटाच नाहीये. तसंच या व्यक्तीच्या मनामध्ये आता इंद्रिय तृप्तीच्या किंवा आधी केलेल्या कार्याच्या आठवणीच नाहीयेत. त्याच्यामुळे मन आता कसं काय जाणार बाहेर? म्हणून हा व्यक्तीचं मन अंतर्मुख होतं. तर ही स्थिती म्हणजे आपण theoretically अशी समजू शकतो की बाहेर जाण्यासाठी ज्या माहितीची आवश्यकता होती, ज्या आठवणींची आवश्यकता होती, त्या आठवणी नसल्यामुळे मनाला आता बाहेर जाता येत नाही. तर हा खूप उच्च स्तर आहे. आणि दुसरा आहे ग्रहस्थांचा स्तर, उपकुर्वान ब्रह्मचारी. बघा शास्त्रानुसार जर बघितलं तर कुठला आश्रम श्रेष्ठ किंवा कुठला आश्रम कनिष्ठ असं कुठेच नाही सांगितलंय. कुठल्याही आश्रमामध्ये व्यक्ती भगवत प्राप्ती करू शकतो. आणि इथे चर्चेमध्ये प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी ग्रहस्थांना पण ब्रह्मचारी म्हणतात. आणि हे काही नवीन संकल्पना प्रभुपादांनी निर्माण केली नाही, शास्त्रामध्येच आहे. जे ब्रह्मचारी समजा पारंपरिक कसं असायचं की गुरुकुलमध्ये मुलं जायचे आणि काही वयानंतर ते ठरवायचे की त्यांना विवाह करायचा की नाही करायचा. जर नसेल करायचं तर त्यांना नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणायचे. आणि ज्यांना विवाह करायचा असेल ते गृहस्थ आश्रमात जायचे, पण त्यांना पण ब्रह्मचारी म्हटलं जायचं. का ब्रह्मचारी म्हटलं जायचं? कारण ते इंद्रिय विषय वस्तूंचा उपयोग शास्त्रांच्या आज्ञेने आवश्यक तेवढाच करायचे. तर त्यामुळे तो पण एक प्रकारचा यज्ञच आहे. तर त्यांना पण उपकुर्वान ब्रह्मचारी म्हणतात.
तर हे जे ग्रहस्थ आहेत इंद्रियांचा अनासक्त भावनेने उपयोग घेतात, म्हणून त्यांचं ही गृहस्थी आहे ते पण यज्ञाचं स्वरूप प्राप्त करते. आणि या गृहस्थांच्या उदाहरणामध्ये विषय वस्तू ही अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये इंद्रियांची आहुती देतात. परंतु आता हा नैष्ठिक ब्रह्मचारी आहे किंवा गृहस्थ आहे, दोघांचा उद्देश एकच आहे, मोक्ष प्राप्ती करण्याचा. तर हा ब्रह्मचारी काय करतोय की ही लाईन चूज करतो की मी याच पद्धतीने जाऊन मोक्ष प्राप्त करेल, आणि हा जो दुसरा काय म्हणता येईल त्याला विद्यार्थी आहे, तो या गृहस्थ आश्रमाच्या सहाय्याने प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे दोघांचा उद्देश एकच आहे, फक्त थोडीशी साधनेमध्ये थोडा फरक होतो. हा, इथे दोन प्रकारचे साधक आहेत, ते दोन प्रकारचे यज्ञ करतात, पण दोघांचा उद्देश मोक्षच आहे. प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की वर्णाश्रमाचं काय महत्व आहे, की आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी वर्णाश्रम इथे व्यक्तीला मदत करतात. आणखी प्रभुपादांनी वर्णाश्रमाबद्दल काही सांगितलं का? हा, प्रभुपादांनी वर्णाश्रमाबद्दल का सांगितलं, कारण गृहस्थांच्या यज्ञाचं वर्णन आहे म्हणून. प्रभुपाद म्हणतात ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी पूर्णपणे योगी बनणे आवश्यक आहे. असं नाही की केवळ ब्रह्मचारी आणि संन्यासींनीच योग्य बनावं, ते गृहस्थांना पण योगी बनणे आवश्यक आहे. कारण मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही, म्हणून 4 आश्रमाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. तर ते गृहस्थ आश्रमामध्ये पण शक्य आहे, परंतु त्या गृहस्थीचा उद्देश मोक्ष प्राप्ती असला पाहिजे, इंद्रिय भोग हा उद्देश नसला पाहिजे. फक्त एवढाच फरक आहे. तर प्रभुपादांनी श्रोत्रादीनी या शब्दावर पकडून परत काही गोष्टी सांगितल्या की ब्रह्मचार्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी सर्व काही भगवंतांच्या संबंधितच श्रवण करावं. जसं की जर आपल्या केसमध्ये आपण बघितलं तर हरे कृष्ण महामंत्र किंवा लेक्चर ऐकणे किंवा प्रार्थना ऐकणे किंवा वाचन करणे, याच ध्वनीला नेहमी स्वतःला त्याच्यामध्येच ठेवलं पाहिजे. कारण याच्यापेक्षा इतर ध्वनीला जर स्वतःला एक्सपोज केला तर इतर इच्छा निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी स्वतःला नेहमी दिव्य ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न ठेवावे. धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. त्यांचा पण उद्देश मोक्षप्राप्तीचा आहे. गृहस्थ इंद्रिय भोग संयमाने करतो आणि शास्त्र मान्यतेने करतो आणि नियंत्रितपणे करतो. गृहस्थ संयमित इंद्रिय भोग करून यज्ञच करतो, कारण तो इंद्रिय तृप्तीच्या प्रवृत्तीची आहुती देतो. कारण तो पण म्हणजे जो गृहस्थ शास्त्राने ज्या पद्धतीने आचरण करायला सांगितले त्या पद्धतीने जर वागतोय म्हणजे त्याचं ते गृहस्थ आश्रमच यज्ञ आहे. कारण की आता जसं की आपण समजा पाश्चिमात्य देशाचं उदाहरण घेतलं तर हे लोक एकदम अनिर्बंध इंद्रिय भोग करतात, परंतु आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे विवाह संस्था आहे, त्याच्यामध्ये पण लोक काही विशिष्ट देवतांची पूजा वगैरे करतात. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या इंद्रिय भोगाला पण यज्ञाचं स्वरूप प्राप्त होतं. तर इथपर्यंत समजलं, तुम्हाला काही जास्त कठीण वाटत नाहीये ना? नाही, काही नाही, फक्त पहिल्या 3 श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाच्या सिद्धीचं वर्णन केलं. नंतर जर कार्य दिव्य चेतनेत केलं तर सगळ्या घटकांना दिव्यत्व प्राप्त होते. त्याच्यामध्ये देवता उपासकांचं वर्णन आहे, नंतर ब्रह्म उपासकाचं वर्णन आहे, नंतर नैष्ठिक ब्रह्मचर्याचं वर्णन आणि नंतर आदर्श गृहस्थाचं वर्णन. तर या सगळ्या लोकांच्या कार्याला यज्ञाचं स्वरूप प्राप्त होतं, कारण यांचा उद्देश दिव्य आहे. आता परत इतर काही लोकांचं वर्णन इथे केले 27 मध्ये. सर्वानिंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जीवोती ज्ञानदीपित. आता हे दुसरे साधक आहेत. हे साधक काय करतात, सर्वाणी इंद्रिय कर्माणी, सगळ्या इंद्रियांच्या कार्याला, म्हणजे डोळ्यांनी काही बघणे किंवा कानाने काही ऐकणे, हे जे इंद्रियांची कार्य आहेत, आणि प्राणकर्माणी, आता शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राण असतात. तुम्ही कधी आयुर्वेदामध्ये ऐकलं असेल की लोक ते प्राणायाम वगैरे करतात. प्राण, अपान, समान असे समोर तात्पर्यामध्ये येईलच. तर हे इंद्रियांची कार्य आणि हे प्राण, या सर्वांना हे लोक आत्मसंयमाच्या अग्नीमध्ये आहुती देऊन टाकतात. तर असे हे एक साधकाचा प्रकार आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की हे अष्टांग योगी आहेत. पान नंबर 185 वर जर तुम्ही तात्पर्यात बघितला, प्रभुपाद पहिल्या ओळीत म्हणतात की या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला, हा ठीक आहे. तर आधीचे लोक काय करत होते गृहस्थ वगैरे, की विषय वस्तूंना इंद्रियामध्ये किंवा ब्रह्मचारी
इंद्रियांना मनाच्या अग्नीमध्ये. पण इथे हा एक स्टेप त्याची थोडीशी वेगळी आहे या व्यक्तीची, अष्टांग योगीची. हा प्राणवायूवरती पण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. यांच्या साधनेमध्ये असतं. इथे मी योगामध्ये काही दिवस गेलो होतो, तर अशी साधना आहेत या लोकांच्या, की त्याच्याद्वारे प्राणवायूवरती नियंत्रण करण्याचे हे लोक प्रयत्न करतात. त्याचं समोर वर्णन येणारच आहे. तर हे पण एका प्रकारचे यज्ञ आहे. हे अष्टांगयोगी साधक आहेत हे. तर इंद्रिय आणि प्राणांच्या सर्व क्रिया नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. जे की आपण एक उदाहरण लक्षात ठेवले की आपल्याला होम लक्षात ठेवायचंय. त्याच्यामध्ये एक अग्नी असणार आणि एक आहुती असणार. तर इथे अग्नी काय आहे? नियंत्रित मन हे अग्नी आहे आणि इंद्रिय आणि प्राणाचे कार्य हे आहुती आहे. नियंत्रित मन जे की आत्मज्ञानाच्या शोधाने प्रकाशित झाले आहे ते इंद्रिय आणि प्राणांच्या कार्य करण्याच्या मानसिकतेला नष्ट करते. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर इंद्रियतृप्तच्या सगळ्या आठवणी मिटवून गेल्यामुळे आता हे मन इंद्रियांच्या आणि प्राणांच्या कार्याकडे जातच नाही. तर हे स्पष्ट करताना प्रभुपादांनी आणि आचार्यांनी इथे प्राणाबद्दल थोडंसं वर्णन आलं म्हणून त्याच्यावरती काही स्पष्टीकरण दिले. बलदेव विद्याभूषणने थोडंसं जास्त स्पष्टीकरण दिले. तर ते सांगतात की आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे प्राण असतात. 5 मुख्य आहेत आणि 5 गौण आहेत. तर मुख्य प्राणांमध्ये जसं की आपण जे श्वासोश्वास घेताना ज्या प्राणांनी त्याला नियंत्रित केलं जातं त्याला प्राण म्हणतात. प्राणांमध्ये पण पहिल्याचं नाव प्राण आहे. नंतर जे उत्सर्जनासाठी जो वायू मदत करतो त्याला अपान म्हणतात. नंतर अन्न पचनासाठी जो वायू मदत करतो त्याला समान वायू म्हणतात. नंतर अवयवांची हालचाल करण्यासाठी जो वायू मदत करतो त्याला उदान म्हणतात. आणि शरीराच्या सगळ्या रक्ताभिसरण वगैरे व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी जो वायू काम करतो त्याला व्यान वायू म्हणतात. तुम्ही कधी खेड्या भागामध्ये ऐकलं असेल, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे होतं, हेमिप्लेजिया होतो. मेडिकलमध्ये हेमिप्लेजिया म्हणजे अर्ध्या भाग त्याचा काम करत नाही. तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? काय झालं? अर्धांग वायू. तर इथे बघा, इथून आपल्याला हे वायू समजायला सोपं जाईल. तर हे काही कल्पना नाहीये. हे पण प्रामाणिक विज्ञान आहे आणि या वायूच्या नियंत्रणाने पण बरेचसे आजार ठीक करता येतात. म्हणजे मानसिक आणि शारीरिक पण आजार. तर जसे आधुनिक मेडिकल सायन्समध्ये ब्लड प्रेशर, पल्स किंवा हार्ट रेट वगैरे ते बघतात. तर या लोकांच्या सायन्समध्ये हे लोक या वेगवेगळ्या वायूंना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांचे काही एक्सरसाइज किंवा काही आहार वगैरे पण असतो. तर हे पण प्रामाणिक सायन्स आहे अशा पद्धतीने कार्य करण्याचं. तर 5 मुख्य वायू आहेत शरीरात आणि 5 गौण वायू आहेत. तर गौण वायूचे पण आचार्यांनी नाव दिले. जसं की एका वायूचं नाव आहे नाग, दुसऱ्याचं कूर्म, नंतर क्रिकर, एक आहे देवदत्त आणि धनंजय. धनंजय वायू जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो तेव्हा शरीराला नष्ट करण्यासाठी मदत करतो. आता याचं जास्त स्पष्टीकरण या प्राणवायूच्या विज्ञानामध्ये कुठे असेल, आता हे ग्रंथ मला माहिती नाही कोणत्या पुस्तकात दिला असेल. इथे फक्त एवढंच वर्णन आहे. तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नेटवरती बघू शकता की आणखीन याचे नेमके हे वायू कसे काम करतात. प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलंय? शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो. म्हणजे आपल्याला समजणारा वायू एकच आहे की आपण श्वास घेताना हवा आत जाते आणि श्वास सोडताना हवा बाहेर जाते. परंतु डोळे उघडताना बंद होताना कुठे वायू असं आपल्याला समजत नाही. परंतु हे सूक्ष्म स्तरावरती कार्य करणारे घटक आहेत. सर्वच आपल्याला स्थूल शरीरावरती समजतील असे नाही. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते. जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीहून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. तर पतंजली योग पद्धती काय आहे की यांत्रिक पद्धतीने अध्यात्माची प्राप्ती करणे. यांत्रिक पद्धतीने म्हणजे व्यायाम आणि प्राणायाम हे करून सूक्ष्म शरीराला शुद्ध करणे ही एक वेगळ्या प्रकारचा यांचा मार्ग आहे. जसे की आता आपण भक्तीमध्ये नामजप करून किंवा प्रसाद घेऊन अंतःकरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तसंच या लोकांचा पण स्वतःला शुद्ध करण्याचाच मार्ग आहे, परंतु यांची पद्धत वेगळी आहे. यांच्या पद्धतीमध्ये हे जास्त शारीरिक कसरतीला आणि त्या वायूंना संतुलन करण्यावरती जास्त या लोकांचा भर असतो. तर यांचा वेगळा मार्ग आहे. तर प्राणांच्या क्रियांचे नियम आणि त्यांना आत्मशुद्धी करण्यासाठी हे लोक अनुकूल करतात. जसं की आपण दुसऱ्या स्कंदामध्ये अभ्यास केला होता की तो व्यक्ती हळूहळू आपल्या चेतनेला वेगळ्या चक्रातून वर घेऊन येतो, नंतर ब्रह्मरंध्रामध्ये आणतो आणि ब्रह्मरंध्रामधून मग आत्म्याला शरीरातून बाहेर घेऊन जातो.
तर हे सगळे जे क्रिया आहेत, या सगळ्या अष्टांग योगाच्या किंवा या साधनेच्या आहेत. तर याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला पण माहिती नाही हे लोक कसं करतात ते. एखाद्या योगा टीचरला कदाचित प्रामाणिक योगा टीचर असेल तर ते व्यवस्थित सांगू शकतील की हे लोक या वायूंना कसं संतुलित करतात. गीतेमध्ये कुठं या वायूचं आणखीन दुसरीकडे कुठं वर्णन आलं तुम्हाला आठवतं? वायूबद्दल गीतेमध्ये एका ठिकाणी सांगितलं. संगीता माताजी तुम्ही मला प्रश्न विचारला होता तो. संगीता माताजी नाही येत वाटते. तुम्ही बोलले होते ना ते 4 प्रकारचे पदार्थ. तर तो श्लोक तर तो जो श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अं, वैश्वानरो अहं भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापानो समायुक्त पचामी अन्नं चतुर्विधम. की मी 4 प्रकारच्या अन्नाला वैश्वानर अग्नी होऊन पचवतो, की मीच प्रत्येकाच्या जठराग्नीमध्ये मीच निवास करतो असे कृष्ण सांगतात. तर तिथे प्राणापान हा शब्द येतो. तर अन्नपचनामध्ये पण काही विशिष्ट वायूंचा रोल असतो. तर ठीक आहे, हे एक वेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे. आपल्याला कदाचित जास्त याच्याबद्दल माहिती नाहीये आधुनिक विज्ञानाला. तर या लोकांचं या पद्धतीने मोक्षप्राप्तीसाठी हे लोक प्रयत्न करतात. तर आणखीन काही यज्ञाचं वर्णन आहे. संक्षिप्त स्वरूपामध्ये बरेच एकत्र सांगितले. द्रव्य यज्ञास तपो यज्ञ योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञास येत आहे संस्कृत व्रत. तर द्रव्य यज्ञ, द्रव्य म्हणजे संपत्ती आहे. तर काही लोक संपत्तीचं दान करतात. तर हा पण दान देण्याने पण एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर तपोयज्ञ, तपोयज्ञ म्हणजे काही लोक तपस्या करतात. तपस्या जसं की समजा हिमालयामध्ये जाऊन काही साधना करणे, किंवा एखाद्या अग्नीमध्ये बसून काही त्यांचे जे साधना असतात, ती तपस्या करतात. त्याच्यानंतर योगयज्ञ, आता योगयज्ञ म्हणजे जसे मागच्या श्लोकामध्ये ज्या व्यक्तीचं वर्णन होतं तोच व्यक्ती अष्टांग योगावाला. नंतर स्वाध्यायवाली, स्वाध्यायवाली म्हणजे हे लोक वेदांचा अभ्यास करून आत्मज्ञानामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. तर यांच्यासाठी वेदांचा अभ्यास हाच एक प्रकारचा यज्ञ आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की वेदांचं ज्ञान ही अग्नी आहे आणि या लोकांचा अभ्यास हा त्या अग्नीमध्ये दिलेली आहुती आहे. आणि वेदांची अभ्यास करणारे हे लोक. स्वाध्याय ज्ञान यज्ञास्य यतः संशित व्रत. तर इथे या श्लोक नंबर 28 मध्ये 4 प्रकारच्या यज्ञाचं वर्णन आहे. दान, तपस्या, अष्टांग आणि वेदांचा अभ्यास. परंतु सर्वांचा उद्देश एकच आहे, मोक्षप्राप्ती आणि हळूहळू अंतःकरणाला किंवा मनाला शुद्ध करणे आणि मोक्षाकडे वाटचाल करणे. फक्त यांचे स्वरूप वेगवेगळे आहेत. का एवढ्या प्रकारचे यज्ञ निर्माण करण्यात आले? कोण सांगेल? एवढे हे स्वाध्याय, दान, अष्टांग, त्याच्यानंतर काय होतं? ब्रह्मोपास. का एवढे यज्ञ निर्माण करण्यात आले? अगदी बरोबर आहे. आता जो जो गृहस्थाचा यज्ञ आहे तो ब्रह्मचर्य नाही सांगता येणार, ब्रह्मचर्याचा गृहस्थाला नाही सांगता येणार. त्यामुळे वर्ण आश्रमामध्ये पण प्रत्येक व्यक्तीची स्थिती वेगळी आहे, त्याचा मनोभाव वेगळा आहे, त्याचा कल वेगळा आहे. म्हणजे प्रत्येकालाच नेहमी शास्त्र वाचण्याची रुची असेल असं नाही. ते वेदांचा अभ्यास खूप कठीण असतो, पण त्याच्यामुळे जे लोक असे इंटेलेक्च्युअली ओरिएंटेड आहेत, कदाचित त्या लोकांना तो मार्ग जास्त आवडेल. तसं म्हणजे वेद काय करतात की ठीक आहे, प्रत्येकाला प्रगती करण्याचा चान्स मिळावा. त्याच्यामुळे लोकांच्या प्रवृत्ती भिन्न भिन्न आहे, त्यांची स्थिती भिन्न भिन्न आहे, म्हणून इतक्या प्रकारच्या यज्ञाचं वर्णन आहे. परंतु सगळे एकाच मार्गाकडे चालले, तो म्हणजे मोक्ष. कोणते कोणते व्रत आहे? तपस्या, दान, व्रत, अष्टांग, वेदांचा अभ्यास, परंतु सगळ्यांचा उद्देश ब्रह्मप्राप्ती. हा, इथं तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी मला वाटतं हा मुद्दा सांगितला. कोण सांगेल हे सर्व वेदांचा अभ्यास, दान, तपस्या करून व्यक्ती भक्ती मिळू शकतो का? एक मिनिट आहे, मी जस्ट चेक करतो. येस माताजी. संगीता माताजी तुम्ही बोलते. तर हे आपण किती वेळेस चर्चा केली, तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता इथे आपण काय बघितलं,
काही ब्रह्मोपासक आहेत, काही गृहस्थ आहेत, काही ब्रह्मचारी आहेत, काही दान देतात, काही वेदांचा अभ्यास करतात, काही अष्टांग योग करतात. पण याच्यातली कुठल्याच मार्गाने तो व्यक्ती भक्ती नाही प्राप्त करू शकत. कारण भक्ती केवळ अज्ञात सुकृतीने किंवा भक्तांच्या संघानेच मिळते. त्याच्यामुळे त्याने किती जरी जन्म अष्टांग योग केला, असं कधीच होणार नाही की अष्टांग योग अनंत जन्म केल्यानंतर तो आपोआप भक्त झाला, असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळे प्रभुपाद बघा तात्पर्यामध्ये लिहितात, पान नंबर 186 मध्ये, पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे. कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. बघा हाच मुद्दा प्रभुपादांनी परत लिहिलाय. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. आता हे वाक्य ऐकून याच्यावरती कोणी स्वतः रिफ्लेक्शन सांगेल की कृष्ण भावना केवळ भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त होते. याच्यावरती कोणी काही ओपिनियन सांगेल? किंवा हे वाक्य ऐकून काय विचार आला तुम्हाला? माझा प्रश्न समजला नाही की आवाज आला नाही, काय माहिती. माझा प्रश्न समजला तुम्हाला? बघा मी प्रश्न असा विचारला की ते प्रभुपाद म्हणतात की भक्ती केवळ भक्तांच्या कृपेनेच प्राप्त होते. तर हे वाक्य ऐकून तुमच्या मनात काय विचार आले? ओके, तुम्ही एक साईड सांगितली, दुसरी साईड? हे महत्वाचं. का मी चर्चा केली? कारण जव्हारमध्ये जन्माष्टमी पण करायची आहे ना. तर बघा हे तत्वज्ञानाच्या दृष्टी, सर्वांना आवाज येते माझा? तर बघा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, शास्त्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की सर्वश्रेष्ठ मार्ग भक्ती आहे. आता लोक समाजामध्ये कोण काय अद्वैत, द्वैत, देवता उपासक किती विखुरलेले आहेत. परंतु आपल्याला आचार्यांच्या कृपेने प्रॉपर मार्ग काय ते समजले. गीता आणि भागवतांचा आपल्याला आश्रय मिळाल्यामुळे. परंतु आपली जबाबदारी आहे की आपण लोकांना हे प्रॉपर ज्ञान दिलं पाहिजे. जर आपणच देणार नाही तर मग इतरांना भक्ती मिळणार कशी? कारण शास्त्रात सगळीकडे सांगितले की भक्तच भक्ती देऊ शकतात. म्हणून आपणच जर प्रयत्न नाही करणार, म्हणजे जसे की प्रल्हाद महाराज पण म्हणतात की मला अशा प्रकारचा साधक नाही व्हायचंय की जो एकटाच साधना करतो आणि स्वतःच्याच मोक्षाची इच्छा करतो, जो समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करत नाही. कारण जर भक्तच असे स्वार्थी बनतील की केवळ आपली भक्ती करायची आणि दुसऱ्याचा विचार करायचा नाही, तर मग समाजामध्ये भक्ती कधीच राहणार नाही. आणि तुम्ही जर काल परवाच ते स्टॅलिनच्या मुलाचं वाक्य ऐकलं असेल, तुम्हाला माहिती आहे स्टॅलिनचा मुलगा काय बोलला? सनातन धर्माला संपवायचं सरळ सरळ बोलतो व्यक्ती. तर आणि सनातन धर्म कधी संपेल जर आपल्यासारख्या लोकांनी प्रॉपर ज्ञान लोकांसमोर नाही ठेवलं. बघा कोणत्याही तत्वज्ञानाला जर जिवंत ठेवायचं असेल ना, तर सगळ्यात सोपा मार्ग काय? समजा एखादं तत्वज्ञान आहे, त्याला आपल्याला जिवंत ठेवायचं, तर त्याला कशा पद्धतीने जिवंत ठेवता येईल? लोकांना सांगून. तोच एक बेस्ट मार्ग आहे तत्वज्ञानाला जिवंत ठेवण्याचा. कारण की ग्रंथ जरी असले, परंतु तो कोणी त्या ग्रंथांचं अध्ययनच करत नाही, तर काही वेळानं अशी एक पिढी निर्माण होईल की त्यांना समजणारच नाही त्याच्यामध्ये काय सांगितलंय. कारण त्यांना केवळ शास्त्र वाचून सगळ्या गोष्टी असं येत नाहीत, परंपरा पण पाहिजे असते. त्याच्यामुळं मी आता थोडंसं स्वतःबद्दल पण सांगतो की आपण असं थोडंसं स्वार्थापासून बाहेर आलं पाहिजे. मी पण हे आजार म्हणून बऱ्याचशा गोष्टी केल्या नाही, पण करायला पाहिजे. कारण हे खूप महत्वाचं आहे. कारण आपणच जर नाही करणार तर लोकांना मिळणारच नाही. समजा आता आधीच्या आचार्यांनी जर आपल्यासारखाच विचार केला असता की माझा आजार आहे किंवा मला नोकरी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये, मी जन्माष्टमीची ही सेवा करणार नाही किंवा मी दुसऱ्याला सांगण्याची मला काय गरज आहे, तर आपल्याकडे हे ज्ञान आलंच नसतं. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी वारीची परंपरा आहे, जर समजा आपल्या पूर्वजांनी कंटाळा केला असता आणि काही वर्ष वारीचा खंड पाडला असता, तर आता ती वारी राहिलीच नसती. परंतु प्रत्येक पिढीने
त्या गोष्टीला बंद नाही होऊ दिलं. त्याच्यामुळे अनेक शतकापासून ती गोष्ट चालू आहे. तसंच हे गीता भागवतांची फिलॉसॉफी एकदम परफेक्ट आहे. आणि आपल्याला समजले की मार्ग सगळ्यात चांगला काय आहे आणि लोकांचं काय चुकतंय. आणि आता जर लोक हे सनातनला संपवायचं असं बोलतायत, तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला खूप जास्त काम करावं लागेल. तर खास करून आमच्याकडून अपेक्षा आहे की जास्त करावं, कारण आम्ही फुल टाइम हा जॉब घेतलाय. पण जरी तुम्ही नोकरी वगैरे करत असले ना, तरी थोडंसं त्याच्यामध्ये बघा, आता हे जन्माष्टमी जी आहे, आता समजा आम्ही इथून 3-4 ब्रह्मचारी मिळून तर जन्माष्टमी नाही करू शकत. कारण याच्यामध्ये खूप जास्त पैसा पण लागतो, मॅनपॉवर पण लागते. हे 1-2 व्यक्तीचं काम नाहीये. याच्यामध्ये सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे. तर आनंद प्रेम प्रभू सांगत होते की मोखाडामध्ये सगळा प्रसाद आणि सगळ्या गोष्टी स्पॉन्सर झाल्यात म्हणे. पण जव्हारमध्ये आणखीन आपण सगळ्या लोकांना ते इन्व्हिटेशन लेटर पण वाटले नाही. तर थोडंसं म्हणजे का बरं असं मनात वाटत नाही की अरे आपण ही गोष्ट लोकांना सांगितली पाहिजे किंवा थोडं स्वतःला एक्सटेंड केलं पाहिजे, असं का वाटत नाही? हा. नाही, तुमचं तुमचं स्पेसिफिक एक्झाम्पल झालं. पण आता समजा आम्ही जव्हार पूर्ण शहराचा विचार केला ना, तर मागच्या वर्षी आम्ही खूप उत्साहाने जन्माष्टमी साजरी केली होती. पूर्ण शहरामध्ये ते इन्व्हिटेशन लेटर वाटले होते. बऱ्याच लोकांनी, काही लोकांनी धान्य, काही लोकांनी साखर वगैरे दिली. पण यावर्षी थोडंसं आमचे जे कोर भक्त आहेत ते थोडे थंड झाल्यासारखे वाटतात. तर स्पेसिफिक केसमध्ये ठीक आहे. हा. हा, बोला बोला. हा हा. हा. हम्म, हा. हा. नाही, ते बरोबर आहे. मला समजलं. हम्म, आतापर्यंत आपले आपले किती डोनेशन जमा झालं? तेच ना. मी काय आहे आता, म्हणजे ठीक आहे बघा, मला काही पर्सनली मी स्वतः जास्त मॅनेजमेंट मध्ये जात नाही. पण कारण माझ्या मॅनेजमेंटचं नेचर नाही. पण मी बघतोय की आता हळूहळू लोकांची आठवड्याच्या सेवेला येण्याची रुची पण कमी होत चालली आहे. ते आमचे बाबा थकून चालले आहेत. तर असं झाल्यानं काय होईल की मग मंदिर पण हळूहळू म्हणेल की किती आपण एफर्ट मारणार. कारण लोकल लोकांचा पण सहभाग वाढला पाहिजे ना. मागच्या मागच्या गुरुवारी मी मेसेज टाकला, कोणीच आलं नाही. हा. हा. बघा, मी मी तुमच्या कुठल्या मॅनेजमेंटच्या मीटिंग मध्ये कधीच आलो नाही. मला मॅनेजर लोकांकडून असं कळालं बाबा की थोडंसं थंड वाटते, म्हणून मी फक्त शेअर केलं की तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण थंड होणं योग्य नाही. माझा हा सांगण्याचा उद्देश आहे. आणखीन दुसरी गोष्ट आहे की मला त्यांनी जे सांगायला सांगितले की तुमच्या सगळ्यांसाठी नाही, म्हणजे ज्यांना इच्छा असेल तर इथं राहण्याची पण काय म्हणतात त्याला, सोय करण्यात येईल. जर कोणाला जन्माष्टमीला इथे राहायचं, बघा इथं विक्रमगड वाडा वगैरे ना, सगळीकडून 50 लोक 100 लोक सेवेसाठी येतात.
आणि आम्हाला ते जव्हार बद्दल विचारतात तर आमचा नंबर नेहमी 0 असतो. तर काय हो. तर ठीक आहे. मला मला मॅनेजमेंटने विचारायला सांगितलंय, की तुम्ही क्लासमध्ये विचारा. कोणाला यायचं असेल तर त्यांना नावं द्यायचेत. तर तुमच्यापैकी कोणाला राहायचंय तर मग मी त्यांना सांगतो. नाहीतर सांगेल की बाबा त्यांना तिकडे सेवा आहे. तर जास्त फोर्स करू नका. श्रावण माताची इथेच आहेत ना क्लासमध्ये आहेत ना श्रावण माताचे. हं, हां, बोला. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ही दहीहंडीच्या दिवशी सुट्टी नाहीये? हे भगवान! ठीक आहे. जाऊ द्या. मी जास्त फोर्स करत नाही. ठीक आहे, ठीक. एका दिवसामध्ये कुठे शाळेत बॉम्ब पडणार आहे? ठीक आहे. चालेल. चालेल. मी मी पण नोकरी, शिक्षण सगळं करून आलोय त्याच्यामुळे मला ठीक आहे. चालेल. काही हरकत नाही. पण मी स्वतः जास्त काही करत नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही. पण फक्त एवढंच सांगायचं की तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सगळ्या स्तरावरती आपल्याला लोकांना हे सांगावं लागेल. पहिलं कारण की भक्ताशिवाय इतर कोणीच भक्ती देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपणच जर नाही दिला, तर प्रॉपर काय हे लोकांना समजणार नाही. दुसरी गोष्ट की आता हे जरी आपण हिंदू, मुस्लिम या स्तरावरती जरी विचार केला, तरी सुद्धा आपल्याला हे सांगण्याचं गरजेचं आहे. कारण की असे जर आज बोलणारे लोक निर्माण होत असले आणि याचा जर आपण प्रचार प्रसार नाही केला, तर समोर परिस्थिती विपरीत होऊ शकते. जसं की कोणत्या देशात झालं ते? याच्यामध्ये इराणमध्ये झालं. आधी पारसी लोक होते, पण आता ते पूर्णपणे नष्ट झाले तिथून. तर असं होणं काही अशक्य नाहीये. आणि देशभक्तीच्या स्तरावर जरी विचार केला, तरी पण आपल्याला हे ज्ञान दिलंच पाहिजे. कारण आपल्या देशाची ओळखच सनातन धर्म आहे. कारण आता भारताचं नाव भरत महाराजांवरून आहे. भरत महाराज किती मोठे भक्त होते. तर कुठल्याही स्तरावरती विचार केला, समजा मानवीय स्तरावरती, हिंदू, मुस्लिम, देशभक्ती किंवा एकदम सखोल तत्वज्ञान, सखोल तत्वज्ञान जरी म्हटलं, तरी आपल्याला हे प्रचार करावाच लागणार. तर ठीक आहे, गृहस्थ आश्रमामध्ये समस्या असतात, मी मान्य करतो. पण मी स्वतःच काही जास्त करत नाही म्हणून मी बोलत नाही. फक्त मी शेअर केले की बाबा आपल्याला हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवू नका, मॅनेजमेंटवर रागवू शकता. तर ठीक आहे. चालेल. आपल्याला जव्हारच्या जन्माष्टमीला तुम्हाला एंथुसियाझम आहे की नाही? आवाज येतोय माझा? जव्हारच्या जन्माष्टमीसाठी तुम्ही सगळे उत्साही आहात की नाही म्हटलं? ठीक आहे. चालेल. तुम्ही माझ्यावर रागवलं नाही ना मी असं बोललो तर? रागवू नका बाबा. ऑलरेडी माझे मध्येच विकेट पडते. परत गडबड होऊन जाईल. ठीक आहे. तर मला हे सांगायचं होतं की असं नको व्हायला की शास्त्र, काही काही भक्तांच्या जीवनात असं होतं की ते केवळ शास्त्रच वाचन करतात आणि सेवा म्हटले की नाही म्हणतात. असे पण मी उदाहरणं बघितले की शास्त्र वाचनामध्ये रुची आहे, पण सेवेमध्ये रुची नाहीये, स्वतःला एक्सटेंड करण्यामध्ये रुची नाहीये. तर राधानाथ महाराजांचा असा मूड आहे, म्हणजे जेवढं मी वरिष्ठांकडून ऐकलंय, की जे तुम्ही वाचन करता ते तुम्हाला तेव्हाच डायजेस्ट होईल, जेव्हा आपण सेवा करू. कारण इथं भक्ती मार्ग हा बुद्धीचा नाही, केवळ बुद्धीचा मार्ग नाही. कदाचित हे जे वेद अध्ययन करणारे लोक आहेत, त्यांच्या मार्गामध्ये असं असेल, की अध्ययन करूनच प्रगती करायची. पण भक्तीमध्ये केवळ पुस्तक वाचून प्रगती होत नाही.
तर याच्यामध्ये भगवंतांची कृपा, गुरुची कृपा, इतर वैष्णवांची कृपा किंवा इतर जीवांची पण कृपा, की इतक्या जीवांना समजा आपण आता आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतोय की भक्तीमध्ये आल्यापासून आपल्याला आचरण म्हणा किंवा सवयी किंवा आरोग्य जे काही आहे मानसिक स्थिती त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतोय. तर हाच इफेक्ट जेव्हा दुसऱ्याच्या जीवनात होईल तेव्हा साहजिकच तो त्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार. फक्त मला म्हणजे स्वतःलाच सांगायचंय तुमच्याद्वारे की केवळ एकसारखं शास्त्र वाचन करून आणि क्लास देऊनच प्रगती होईल असा विचार करणं हे चुकीचं आहे. सेवा खूप महत्वाची आहे. उलट काही ठिकाणी असं पण वर्णन आहे, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, की व्यक्ती एखाद्या वेळेस कदाचित त्याने शास्त्र कमी वाचलं असेल, परंतु त्याच्या सेवा केल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये ज्ञान निर्माण होतं. असाही एक सिद्धांत आहे. पण याचा अर्थ असं नाही की आपण श्रवण नाही केलं पाहिजे. श्रवण वाचन केल्याने सेवा करण्यासाठी उत्साह येतो. परंतु दोन्हीपैकी कोणत्या एका साईडला जायला नाही पाहिजे की नुसतं वाचनच करत बसणार, सेवा काही करणार नाही, ते पण बरोबर नाही. तर ठीक आहे. तर मी सांगतो की बाबा त्यांना सुट्टी नाहीये त्याच्यामुळे ते काही येऊ शकणार नाहीत. परंतु जव्हार जन्माष्टमी आपण चांगली साजरी करूया. तर ठीक आहे. इथे इतर प्रकारच्या यज्ञाचं वर्णन आहे. हे आपण चर्चा केली. भक्ती यापासून का भिन्न आहे? कारण केवळ भक्तांच्या कृपेने मिळते म्हणून आपल्याला सगळ्या स्तरावरती धर्म, देशभक्ती, वेदांचं तत्वज्ञान कुठल्याही स्तरावरती विचार जरी केला तरी आपल्याला असे मोठे मोठे कार्यक्रम करणं किंवा प्रचार करणं आणि इतर लोकांना बोलवणं हे अत्यावश्यक आहे या गोष्टीला शाश्वत ठेवण्यासाठी. तर श्लोक नंबर 29 मध्ये आपण 30 पर्यंत बघूया म्हणजे 10-10 आपलं कमीत कमी रेकॉर्ड राहील. तर इथे पण अशाच काही साधकांचं वर्णन आहे. तर हे साधक काय करतात? अपाने जिह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती ऋध्वा प्राणायाम परायण अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति. तर हे एका दृष्टिकोनातून यांच्यासारखेच आहेत. अष्टांग योगासारखेच आहेत. पण आता जसं मी म्हटलं की यांच्या शास्त्रामध्ये हे लोक नक्की करतात काय ते वर्णन त्यांच्याकडेच असेल. तर इथे काय वर्णन आहे की हे लोक आत येणाऱ्या वायूला बाहेर जाणाऱ्या वायूमध्ये आहुती देतात किंवा बाहेर जाणाऱ्या वायूला आत येणाऱ्या वायूमध्ये आहुती देतात किंवा दोन्ही वायूला नियंत्रित करून एकमेकांमध्ये आहुती देतात. आता हे नेमकं करतात कसं हे त्यांनाच माहिती. तर काही तात्पर्यामध्ये मुद्दे येतील आणि त्याच्यामध्ये शेवटच्या 2 ओळीमध्ये आहार नियंत्रित करून इंद्रियांना संयमित करणाऱ्या साधकांचं वर्णन आहे. अपरे नियत आहारा प्राणान प्राणेषु जुह्वति. तर आपण तात्पर्यात काही मुद्दे बघू मग आपल्याला क्लिअर होईल. तर इथे प्राणवायू नियंत्रण करणाऱ्या लोकांचं वर्णन आहे आणि आहार नियंत्रण करणाऱ्या लोकांचं वर्णन आहे. तर तुम्ही कधी प्राणायाम ऐकला असेल किंवा व्हिडिओ वगैरे बघितला असेल तर त्याच्यामध्ये असे शब्द असतात पूरक, कुंभक, रेचक. पूरक म्हणजे वायू आत घेणे, कुंभक म्हणजे त्याला तसंच रोखून ठेवणे आणि रेचक म्हणजे बाहेर सोडणे. तर या पद्धतीच्या सहाय्याने हे लोक या प्राणवायूला शुद्ध करून मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशी त्यांची एक साधना आहे. तर प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की या पद्धतीने हे लोक स्वतःचं आयुष्य वाढवतात. जसं की आपण नेहमी चांगदेवांचं उदाहरण देतो. 1400 वर्षे ते जगले होते. तर हे शक्य आहे. हे लोक श्वासाच्या प्रक्रियेला खूपच मंद करून टाकतात. आणि का आयुष्य वाढवतात? कारण त्यांची इच्छा असते की एकाच आयुष्यामध्ये मला माझ्या साधनेमध्ये सिद्धी मिळवायची किंवा मोक्ष मिळवायचा आहे. म्हणून मृत्यू टाळत हे लोक आपलं आयुष्य वाढवतात आणि आपली ही साधना करतात. मग प्रभुपादांनी तीच गोष्ट भक्तांच्या याच्यामध्ये सांगितली. ठीक आहे, भक्तांचं वर्णन करण्याच्या आधी आपण दुसऱ्याचं वर्णन बघूया. आणि आणखी जे दुसरे साधक आहेत ते काय करतात की आहार नियंत्रण करून इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. जसं की हे सोपं आहे. तर प्रभुपाद आणि आचार्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा प्राण आपले पुष्ट होतात. प्राण पुष्ट झाले की मग इंद्रियांना इतर गोष्टी सुचतात. समजा एखादा व्यक्ती आहे त्याला 3-4 दिवस जेवणच नाही दिलं आणि त्याला सांगितलं तू मूव्ही बघ, तर तो मूव्ही बघेल का? नाही बघणार. कारण त्याचा तो प्राण एवढा वीक झालेला असतो त्याचे डोळे पण काम करणार नाहीत. उलट त्याला काही दिसणारच नाही. तर ही पण एक पद्धत आहे की आहाराला नियंत्रित करून इंद्रियाला नियंत्रित करणे या साधकांची. पण भक्तीमध्ये प्रभुपाद आणि आचार्य कसं सांगतात की परंतु आपली भक्तीची पद्धत वेगळी आहे. आपण भक्तीमध्ये
जेवण न करून इंद्रियाला नियंत्रित करणे किंवा प्राणवायू याच्यापेक्षा आपण काय करतो की भगवंतांचा प्रसाद घेऊन इंद्रियांना शुद्ध करून नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. हा आपला मार्ग आहे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेत उपयोग करायचा आणि त्याद्वारे त्यांना शुद्ध करायचं, असा आपला मार्ग आहे. परंतु प्रसाद घेऊन आपण इंद्रिय शुद्ध करतो याचा अर्थ आपण प्रसादावर नियंत्रण ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे? इथे तर आपण म्हणतोय की आपण प्रसादाच्या साहाय्यानेच इंद्रियांना शुद्ध करणार, मग काय गरज आहे नियंत्रण ठेवण्याची? हा, आता तिथे माती हे पण बरोबर आहे. पण बरेच जे नवीन नवीन उत्साही भक्त असतात ना, ते काय म्हणतात, अरे पिझ्झा पण महाप्रसाद आहे, पास्ता पण प्रसाद आहे, केक पण महाप्रसाद आहे. आता समजा केक महाप्रसाद आहे, परंतु डायबिटीज असलेल्या भक्ताने केक खाल्ल्यामुळे त्याच्या रक्तातली शुगर वाढणार नाही असं थोडी आहे. जे भौतिक नियम आहेत त्यांच्या पद्धतीने काम करणार. त्याच्यामुळे तो महाप्रसाद शुद्ध आहे, नक्की आहे, तुमच्या आत्मप्रगतीसाठी मदत करेल. परंतु तो महाप्रसाद शरीरावरती तर वाईट परिणाम करणार. त्याच्यामुळे हे थोडंसं अपरिपक्व भक्ताचं लक्षण असतं, की अशा पद्धतीने बोलणं की कितीही खा, काहीही खा, काहीच होणार नाही. असं नाही. आपल्याला पण संयमित आणि मर्यादितच आहार घ्यावा लागेल. जसे की प्रभुपादांनी जेव्हा सुरुवातीला प्रचार केला, तर त्यांच्या शिष्यांना प्रभुपादांनी वाटेल तेवढे गुलाबजामुन वगैरे खायला दिले. परंतु काही 4-5 वर्ष झाल्यावरती जेव्हा भक्त दीक्षित झाले, तेव्हा प्रभुपाद बोलले की बस, प्रत्येकाला 2-2च घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. जे काही 2 किंवा 3 असेल. तर मग ते बोलले की प्रभुपाद तुम्हीच तर आम्हाला शिकवलं होतं, की गळा भरेपर्यंत खायचं. प्रभुपाद बोलले आता तोच शिकवणारा मीच व्यक्ती आहे. मीच तुम्हाला सांगतो की मर्यादित घ्यायचं. कारण सुरुवातीला आपण काय सगळ्यांना प्रोत्साहन देतो. नवीन आलेल्या भक्ताला हे सगळं सांगायचं नाही, की आहारावरती पण नियंत्रित करायचं. कारण ते म्हणेल की अरे ऑलरेडी तुम्ही म्हणता पिक्चर बघायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. राहिली एकच गोष्ट ती आहार, त्याला पण नियंत्रित करायला सांगता. त्याच्यामुळे सुरुवातीचे काही वर्ष लोकांना मनसोक्त आहार घेऊ द्यायचा. परंतु हळूहळू जेव्हा ते शास्त्र वाचन करतील, भक्तीमध्ये गंभीर होतील, तेव्हा त्यांना हे सांगणं गरजेचं आहे, की बाबा आपल्यावरती पण आहार तशाच पद्धतीने कार्य करतो, जो सामान्य व्यक्तीसारखा करतो. जसे की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना जाडे ब्रह्मचारी आवडायचे नाही. जाड ब्रह्मचारी असले की ते ओरडायचे. आणि आपणही बघा, खूप जास्त असे तळलेले किंवा तेलकट वगैरे पदार्थ खाल्ले ना, तर मन नियंत्रित करणं थोडंसं कठीण जातं. परंतु जर सात्विक आहार असेल, जसे की गाईचं दूध वगैरे, सिंपल डाएट घेतला तर मन नियंत्रित होणं थोडं सोपं जातं. कदाचित तुमचा पण अनुभव असेल, का तुमचा अनुभव वेगळा आहे? मला वाटतं गृहस्थ आश्रमामध्ये व्यक्तींना एवढ्या जबाबदारी आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याला वेळच भेटत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? माझा आवाज येतो? हो, हो, हो. माझा प्रश्न ऐकू आला? माझा प्रश्न असा होता, की आपण जरी भक्त असलो, तरी आपल्यावरती आहार सामान्य व्यक्तीसारखाच परिणाम करणार. त्याच्यामुळे आपण खूप जास्त जेवण केलं तर नको असलेली स्वप्न पडणार किंवा खूप जास्त जेवण केलं तर जप्पा करताना झोप येणार. हां, आळस येणार. त्याच्यामुळे काय सांगितलं जातं, की संध्याकाळी जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जेवण करावं. कारण जेवणामध्ये आणि झोपेमध्ये 2 तासाचं अंतर असलं पाहिजे. नाहीतर मग सकाळी जेव्हा आपण जप करताना बसू, तर झोप येते. त्याच्यामुळे आश्रमामध्ये खास करून जेवणाची वेळ थोडी लवकर ठेवली जाते. तर माझ्या सांगण्याचा उद्देश हा आहे, की आपला जरी हा मार्ग नाहीये, की आहाराला नियंत्रित करून इंद्रियांना शुद्ध करणे, परंतु तरीसुद्धा याचा उपयोग भक्तीमध्ये पण आहे. मन नियंत्रित करण्यासाठी पण संतुलित आहार असला पाहिजे. ज्यांना जपामध्ये जास्त झोप येते त्यांनी पण या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि असंही जर वजन वगैरे वाढलं तर नको असलेले आजार होतात आणि भक्ती करायला कठीण जातं. तर आहार नियंत्रण इंद्रिय नियंत्रणासाठी आवश्यक आहे भक्तांना पण, आणि इंद्रिय नियंत्रणाशिवाय मुक्ती अशक्य. प्रभुपाद हे वाक्य लिहितात. मी त्याच्यामुळे लिहून ठेवलं. पान नंबर 188 वरती शेवटच्या ओळीत प्रभुपाद लिहितात, इंद्रिय निग्रहण करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्ती होण्याची शक्यता नाही. ते मेडिकल सायन्स मध्ये पण म्हणतात की
सगळ्या आजाराचं द्वार मुखच आहे. किंवा असं पण म्हणतात की व्यक्ती जेवढा आहार घेतो अर्धा स्वतःसाठी आणि अर्धा डॉक्टरसाठी. तर ठीक आहे, सगळ्या गोष्टीचं निष्कर्ष हाच आहे की भक्तीमध्ये पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर काही लोक हे प्राण नियंत्रण करतात, काही आहारावर नियंत्रण करतात, हे साधक, तर 30 मध्ये आता हे सर्व करून त्या व्यक्तीला काय मिळतं? म्हणजे एखाद्याने ब्रह्मचर्य यज्ञ केला, एखाद्याने गृहस्थ यज्ञ केला, एखाद्याने वेदाचं अध्ययन केलं, एखाद्याने दान दिलं, तर हे सर्व करून शेवटी त्या व्यक्तीला काय मिळतं? तर त्याचं वर्णन श्लोक नंबर 30 मध्ये आहे. आता आवाज येतो सर्वांना की मध्ये ब्रेक होतोय? हा, ठीक आहे. तर अशा विविध प्रकारच्या यज्ञाचं काय निष्कर्ष आहे किंवा काय प्राप्ती होते त्याचं वर्णन श्लोक नंबर 30 मध्ये आहे. सर्व पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषा यज्ञशिष्ट अमृत भुजो यांती ब्रह्म सनातन. तर आतापर्यंत हे जे यज्ञांचं वर्णन केलं त्या ह्या सर्व अपि येते म्हणजे या सर्व यज्ञांचं यज्ञविदो ज्याला माहिती आहे, विद म्हणजे जाणणारा, ज्याला ह्या सगळ्या वेदांबद्दल माहिती आहे, जो जाणतो म्हणजे तो आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा उपयोग करतो किंवा त्यांच्या उपदेशानुसार आयुष्याला अनुकरण करतो. तर अशा व्यक्तीला काय होतं, यज्ञ क्षपित कल्मषा. त्या यज्ञामुळे जसं की स्वाध्यायाचा यज्ञ आहे किंवा प्राणायामाचा यज्ञ आहे, त्या यज्ञामुळे या व्यक्तीचे कल्मष दूर होतात. तर कल्मषला प्रभुपादांनी काय दिलं तात्पर्यामध्ये? पापकर्म. हा, पापकर्म किंवा आपण समजण्यासाठी इंद्रिय तृप्तीच्या आठवणी, संस्कार, वासना हे शब्द सगळे समानार्थी आहेत. त्यापासून हा व्यक्ती शुद्ध होतो या सगळ्या मार्गाने. आणि शेवटी मग त्याला भेटतं काय? यज्ञशिष्ट अमृत भुजो. मग यज्ञाचं उशिष्ट तो ग्रहण करतो. तर या शिष्टाचं आचार्यांनी वर्णन असं केलं की त्याला भौतिक लाभ पण होतात. जसे की प्राणायाम वगैरे केलं तर आरोग्य सुधरेल किंवा काही योगसिद्धी मिळतात. परंतु सर्वोच्च काय मिळणार आहे किंवा सर्वोच्च फळ काय आहे? यांती ब्रह्म सनातन. तो ब्रह्मची प्राप्ती करतो. ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. सोपं आहे. या प्रकारच्या यज्ञाची जेव्हा व्यक्तीला माहिती होते आणि त्याचं तो अनुसरण करतो, त्यामुळे त्याचे सर्व कल्मष दूर होतात. म्हणजे मन शुद्ध होतं आणि या यज्ञापासून त्याला काही भौतिक लाभ पण होतात, जसे की आरोग्य किंवा योगसिद्धी वगैरे. परंतु सर्वोच्च लाभ आहे ब्रह्मज्योतीची प्राप्ती किंवा निर्विशेष मोक्षाची प्राप्ती. कारण यांचा उद्देश तो आहे. तर या विविध यज्ञांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले, काही कर्माचे आहेत, काही ज्ञानयोगाचे आहेत, काही अष्टांगाचे आहेत, परंतु सगळ्यांना मोक्षच पाहिजे आहे. यज्ञाच्या सहाय्याने ते पाप नष्ट करतात किंवा संस्कार, वासना, आठवणी नष्ट होतात, मन शुद्ध होतं आणि यज्ञ करताना काही इतर लाभही होतात. जसे की आपण म्हटलं आरोग्य आणि सिद्धी. जसे की अष्टांग योग करताना अष्टांग योगी लोकांकडे काही सिद्धी येतात, अनिमा, लघिमा वगैरे. परंतु सर्वोच्च लाभ हा मोक्ष आहे. तर शाश्वत लाभासाठी तात्पुरती इंद्रिय तृप्तीचा त्याग करावा लागेल. आणि इंद्रिय तृप्तीच भौतिक बंधनाचे कारण आहे. मला वाटतं हे पण प्रभुपादांनी शेवटच्या वेळेस लिहिलं काही. तर ठीक आहे, मी एक प्रश्न विचारतो मग तिथे आपण थांबूया. मला सांगा, आपण हे उपवास करतो, तर उपवास आपण केल्याने आपल्या शरीराला त्रास देण्याने देवाला काय आनंद मिळतो? भगवंतांना काय आनंद मिळतो? माझा आवाज येतोय? अरे वा, परफेक्ट परफेक्ट आन्सर दिलं तुम्ही. तर काही काही लोक असे प्रश्न विचारतात, अरे उपवास करून देवाला थोडी आनंद मिळणार आहे की स्वतःच्या शरीराला त्रास देतो. तर देवाला आनंद नाही, उपवासामध्ये आपलाच फायदा आहे. पहिला फायदा हा आहे की इंद्रिय शुद्ध होतात. तपस्या केल्याशिवाय इंद्रिय शुद्ध होतच नाही. जसे की समजा तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती एक वेळ पण आहार जर करू शकत नसेल, तर तो व्यक्ती पैशाचा मोह किंवा स्त्री पुरुष आकर्षण या लोभांना कसं काय टाळू शकेल? म्हणजे इतकी साधी गोष्ट पण टाळू शकत नाही, की एक दिवस पण उपवास करू शकत नाही किंवा थोडं पण शरीराला त्रास देऊ शकत नाही, की थंडी आली की गरम पाणीच पाहिजे किंवा पंखा नसेल तर जगू शकणार नाही. आधीचे आपले पूर्वज जगले नाही का? परंतु आता आपण इतके शारीरिक स्तरावरती वागायला लागलोय, की थोडंसं सुद्धा शरीराला कष्ट सहन होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मी पण आहे. परंतु आताही ग्रामीण भागामध्ये किती लोकांच्या घरी पंखा आहे. तर हे सर्व करण्याचा उद्देश आपल्याला शरीराला त्रास देणे हा नाहीये. थोडीशी तपस्या केल्यावर इंद्रिय शुद्ध होतात. कारण त्याच्यामुळे आपण मी शरीर नाही या चेतनेच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला मदत होते.
नाही तर समजा नेहमी आपण असाच विचार केला, जसं की मला नेहमी वाटायचं की मी जर उपवास केला तर कदाचित मरूनच जाईल. पण मी आता दरवर्षी निर्जल एकादशी करतो. पांडव निर्जल काहीच झालं नाही. आमच्याकडे हरिगुरु प्रभू आहेत, 4 दिवस निर्जल उपवास करतात, 5 दिवस उपवास करतात, तरी त्यांना काही होत नाही. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, की इंद्रिय नियंत्रणासाठी अशा प्रकारच्या तपस्या मदत करतात. म्हणून ठीक आहे, प्रत्येकाने आपापलं आरोग्य वगैरे सांभाळून केलं पाहिजे. आरोग्य, प्रेग्नन्सी ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा लहान मुलांनी त्यांचं आरोग्य, परंतु थोडं शरीराला त्रास दिला पाहिजे. एकदमच सुखवस्तू नाही ठेवलं पाहिजे. जसं की समजा तीर्थक्षेत्रामध्ये गेलो आपण, वृंदावनात गेलो, तर तिथं समजा आपल्याला आंघोळीला गरम पाणी नाही भेटलं, प्रयत्न केलाच जाईल, परंतु राधानाथ महाराज नेहमी सांगतात की धामात आल्यावरती जो त्रास होतो तो शुद्धीकरण म्हणून आपण सहन केला पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे की ह्या गोष्टी आपल्याला शारीरिक भावनेतून वर येण्यासाठी मदत करतात. आणि उपवासाचे मुख्य वाक्य आहे की अधिकाधिक श्रवण कीर्तन करणे हा मुख्य उद्देश आहे. जर उपवास करून बिलकुलच शरीरामध्ये काही शक्तीच राहत नसेल, तर त्याच्यापेक्षा उपवास न केलेला बरा. परंतु उपवासामागचं उद्देश हा आहे, ईश्वराला काही आनंद भेटत नाही आपल्याला त्रास देऊन, परंतु आपला स्वतःचाच फायदा आहे. तर मला वाटते आपण आज बरीच चर्चा केली. आज मी तुम्हाला बरंच काही बोललो. तर या जन्माष्टमी निमित्त माझ्यासाठी प्रार्थना करा, रागवू नका.